मित्रांनो, आपले ऑफलाईनमधलेच काही व्हिडिओ मी इथे शूट करून तुम्हाला यूट्यूबवर देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्यामध्ये असं कोणतीही कन्सेप्ट अशी नाही की जी मिक्स होणार आहे. सगळ्या गोष्टी अजून जास्त डेपमध्ये तुमच्या कवर होणार आहे. इथे इंटरॅक्शन पण चालू राहतं मुलांसोबत. तर तुम्हाला पण एक ऑफलाईनचाच फील येईल असंच लेक्चर मी इथं बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये काय स्टडी करायचं आहे आपल्याला? आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की मॅजिक मेथड काय असतं आपल्याला बघायचं. काय मॅजिक मेथड इन पायथॉन. तर मॅजिक मेथड तुम्ही असं म्हणू शकता की मॅजिक मेथड की तुमची ना डबल अंडरस्कोरने स्टार्ट होते आणि डबल अंडरस्कोरने एंड होते. तर अशा मेथडला काय म्हणतो आपण? मॅजिक मेथड म्हणत असतो. याआधी मी इनिट नावाची काय एक मॅजिक मेथड तुम्हाला शिकवलेली की जी आपण कन्स्ट्रक्टरसाठी यूज करत होतो की जो ऑब्जेक्ट बनवला तर ॲटोमॅटिकली त्या इनिट मेथडमधला जो कोड आहे तो ॲटोमॅटिकली काय होऊन जायचा? कॉल तुमचा होऊन जायचा. पण आता आपल्याला काय करायचं आहे? ही इनिट मेथडच्या ऐवजी पण खूप साऱ्या मेथड आहे. यांना डंडर मेथड पण म्हणलं जातं. डंडर मेथड का? कारण डबल अंडरस्कोर आपण यूज करतो. डंडर मेथड काय म्हणतो? डंडर मेथड किंवा याला आपण काय म्हणतो? मॅजिक मेथड पण म्हणतो. काय म्हणतो? मॅजिक मेथड. आता आपल्याला या दोघांचा यूज करून एक म्हणजे की फ्रॅक्शन डेटा टाईप आपल्याला बनवायचा आहे आणि दुसरा स्ट्रेट लाईनचा शक्य झाला तर आजच आपल्याला तो घ्यायचा आहे. तर डंडर मेथड कोणत्या असतात? अशा खूप साऱ्या मेथड आहेत. तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं की डंडर मेथड इन पायथॉन तर तुम्ही बघा, मी गुगलवर जातो आणि इथे सर्च करतो की काय डंडर मेथड इन पायथॉन. मी तर जाऊन सर्च केलं की डंडर मेथड इन पायथॉन. तर पायथॉनमध्ये मी डंडर मेथड असं सर्च केलं. तिथं बघा किती साऱ्या मेथड तुम्हाला इथे दिसायला मिळतील. इथं बघू आपण किती डंडर मेथड आहे. तिथं बघा एवढं आहे. इक्वेलिटीसाठी एक डंडर मेथड आहे. नंतर तुम्ही बघा डंडर मेथड कॉल ऑर्डेलिव्हिटीसाठी पण आहे. स्ट्रिंगसाठी पण आहे तुमची. इंटसाठी पण आहे तुमची. बघा इंटेक्सला इंट आपण लिहू शकतो. फॉर्मॅट आहे, रिपेअर आहे, अशा खूप साऱ्या डंडर मेथड आहे. या अशा मेथड आहे की ह्या मॅजिक मेथड तुम्ही म्हणू शकता की यांचा यूज करून आपले खूप सारे ऑपरेशन एक इझिली होऊन जातात. किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा डेटा टाईप तयार करत असताना तुम्हाला ह्या मेथडचा खूप जास्त यूज होतो. आलं. जर मी तुम्हाला फ्रॅक्शनचं एक एक्झाम्पल देऊन सांगतो तर अजून जास्त तुम्हाला ही गोष्ट समजेल. आलं ना? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणत्या डंडर मेथड असतं पायथॉनमध्ये जे डबल अंडरस्कोरनी स्टार्ट होतं. तर इथं लक्षात ठेवा, सगळ्यात पहिली जी मेथड आहे तुमची कोणती? डबल अंडरस्कोर इनिट. आणि इथं काय आहे तुमची? परत तुमची डबल अंडरस्कोर. ही मेथड आहे म्हणजे काय तुमचं येणार आहे. तर ही कशासाठी यूज केली जाते? तुमची कन्स्ट्रक्टरसाठी. मेनली यालाच कन्स्ट्रक्टर म्हणतो आपण की जे ऑब्जेक्ट बनवल्या काय लगेच कॉल होऊन जाते. त्याच्यासाठी काय यूज करतो आपण? इनिट मेथड यूज करतो. आणि दुसरी एक मेथड आहे ती काय? डबल अंडरस्कोर str डबल अंडरस्कोर. ही मेथड आहे. ही कशासाठी यूज करतो आपण? प्रिंट करताना कसं दिसेल हे इथं आपण डिफाईन करत असतो. काय की प्रिंट करताना ती गोष्ट कशी दिसेल, प्रिंट करताना कसं दिसेल हे आपण इथं डिफाईन करत असतो. कुठं? डबल अंडरस्कोरमध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे काय की तुमची ॲड म्हणजे काय की तुम्हाला जर ॲडिशन करायची, दोन ऑब्जेक्टची काय करायची तुम्हाला? ॲडिशन करायची आहे किंवा दोन गोष्टींची तुम्हाला ॲडिशन करायची तर तिथं नॉर्मल इनिट मेथड वगैरे तुम्हाला वापरून नाही चालत. जेव्हा तुम्हाला ऑपरेटरवर काम करायचं राहतं, दोन ऑब्जेक्ट तुम्हाला ॲड करायचे असेल तर तिथं काय करतो आपण? ॲड म्हणून यूज करतो. इथं पण ॲड करतो. याला काय म्हणतो आपण माहिती का? याला काय म्हणतो? प्लस ऑपरेटर. काय म्हणतो? प्लस ऑपरेटर. म्हणजे की ह्या प्लस ऑपरेटरचा यूज करून आपण काय करत असतो? ॲड करत असतो. चौथी गोष्ट म्हणजे काय की डबल अंडरस्कोर सबट्रॅक्शनवाली. डबल अंडरस्कोर सबट्रॅक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर मायनस ऑपरेटरसाठी काय तुम्ही याचा यूज करता. आले ना? जर तुम्हाला सबट्रॅक्शन करायची असेल तर तुम्ही काय ह्याचा यूज करता. नंतर काय? 5व्या नंबरची एक मेथड आहे तुमची मल्टिप्लिकेशनसाठी. आपल्याला जेवढ्या गरजेच्या आहे तेवढ्या मी इथं घेतोय. तर अशा खूप साऱ्या मेथड आहे. तुम्ही सर्च केला ना, खूप साऱ्या मेथड आहे. पण आपल्याला फ्रॅक्शन डेटा टाईप म्हणजे की स्वतःचा एक डेटा टाईप, कस्टम डेटा टाईप आपल्याला बनवायचा आहे. तो कसं बनवायचा त्याच्यासाठी जेवढे लागणार आहे आधी मॅजिक मेथड मी तुम्हाला सांगतोय.
जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑपरेटर यूज करायचं असेल तर तुम्ही काय इथे या मल नावाचा मॅजिक मेथडचा यूज करू शकता. नंतर तुम्हाला डिव्हिजन जर करायचे असेल तर तुम्ही काय ट्रू DIV डबल अंडरस्कोर ह्या मेथडचा तुम्ही यूज करू शकता. इथं काय होतं तुमचं डिव्हिजन तुमचं होतं. काय होतं डिव्हिजन होतं. काय होतं हे तुमचं डिव्हिजन होतं. या सगळ्या मॅजिक मेथड तुमच्या यूज होत असतात. इनिट कशासाठी यूज होते तुमची कन्स्ट्रक्टरसाठी. STR कशासाठी प्रिंट करताना दिसेल. नंतर ॲडिशनसाठी प्लस ऑपरेटर यूज करतो. सबट्रॅक्शनसाठी मायनस ऑपरेटर. आणि यासाठी आपण मल्टिप्लिकेशनसाठी ही मेथड यूज करतो आणि ट्रू डिव्हिजन. आता आपल्याला करायचं काय यांचा यूज करून मॅजिक मेथड तर खूप सारे आले पण आपल्याला त्यांच्या स्पेसिफिक मेथडचा यूज करून तुम्हाला जो पाहिजे तो डेटा टाईप तुम्ही बनवा. कसं बनवू शकतो तर आपण एक एक करून फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर आपण आधी बनवू. काय बनवायचं आपल्याला फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर. हे फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर कसं बनतं हे आता तुम्हाला सांगतो. तर फ्रॅक्शन कॅल्क्युलेटर स्पेलिंग जाऊ द्या आता की जसं की तुम्ही फ्रॅक्शन जर बघितलं असेल तर A/B असेल प्लस C/D असेल तर आपण इथं काय करतो A/D प्लस B/C आणि इथं काय करतो B आणि B/D आपण करत असतो. अजून थोडं घेतलं तर 1/2 प्लस 2/3 केलं तर इथं काय होतं 3 प्लस 4 प्लस 6 म्हणजे काय 7/6 तुमचं काय असतं हा तुमचं फ्रॅक्शनमध्ये आन्सर येतो. आता ते कसं इन जनरल तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये बघितलं आणि पॉईंटमध्ये आन्सर येतं. पण मला काय पाहिजे माहिती का हे जे फ्रॅक्शन आहे ना फ्रॅक्शनमध्येच आन्सर आलं पाहिजे. काय फ्रॅक्शन आहे तर मला फ्रॅक्शनमध्येच आन्सर आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर बनवायचं. तर कसं कॅल्क्युलेटर बनवू इथं आपण डायरेक्टली मी काय करतो कोड टाईप करायला सुरुवात करतो. काय करतो कोड टाईप करायला सुरुवात करतो आणि एक 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 आपण काय करू स्टडी करत राहू. आले ना हे नवीन नवीन गोष्टी आपल्या ट्युटोरियलमध्ये शिकायला मिळणारच आहे. आले ना आणि हेच व्हिडिओ मी पुढे जाऊन AI/ML साठी मर्ज करून देणार आहे मुलांनी. आले ना कारण की नवीन व्हिडिओ बनवणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. आले ना तरी मी ट्राय करतो आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मिळावं. कोणतीच सिरीज आपली अपूर्ण नाही राहिली पाहिजे. सगळ्या सिरीज आपल्या ह्या कंप्लीट झाल्या पाहिजे. आले ना इथं काय आहे की मी दिलं की जसं की 28 काही पण नाव देऊ जसं की फ्रॅक्शन .py म्हणून काय केलं मी इथं एक डेटा टाईप मी बनवला. नंतर काय केलं मी काय केलं क्लास फ्रॅक्शन बनवला. क्लास फ्रॅक्शन बनवल्यानंतर इथं काय आहे तुमचं क्लास फ्रॅक्शन बनवल्यावर काय इथं बघा की मला इथे एक कन्स्ट्रक्टर बनावं लागेल बरोबर. कन्स्ट्रक्टरमध्ये काय डेफ काय करेल मी इथं डबल अंडरस्कोर इनिट डबल अंडरस्कोर आले ना इनिट आहे बघा तुमची इंट नाही. इंट नावाची पण एक तुमची एक मेथड असते डबल अंडरस्कोर ही काय तुमची एक मेथड आहे. याच्या पुढं आता मला काय करायचं आहे याच्यामध्ये काय काय करायचं माहिती आहे मला न्युमेरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं मला सेट करायचं. जी तुमची न्युमेरेटरची व्हॅल्यू असेल आणि जी पण तुमची डिनॉमिनेटरची व्हॅल्यू असेल ती तुम्हाला सेट करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल इथं सगळ्यात पहिलं मेन म्हणजे की सेल्फ तुम्हाला इथं पास करावं लागेल. नंतर न्युमेरेटर पास करावं लागेल. नंतर काय तुमचं डेन म्हणजे की डिनॉमिनेटर तुम्हाला पास करावं लागेल. केलं सेल्फ पास केलं न्युमेरेटर पास केलं आणि डिनॉमिनेटर पास केलं. ही इनिट मेथडमध्ये या गोष्टी तुम्ही डिफाईन केल्या. नंतर काय करायचं तुम्हाला नंतर आता करायचं आपल्याला इथं काय करतोय मी #सेट द व्हॅल्यूज फॉर न्युमेरेटर अँड डिनॉमिनेटर. कसं करता येईल आपल्याला सेल्फ डॉट नम इक्वल टू नम नंतर काय सेल्फ डॉट डेन इक्वल टू डेन. ही काय डॉट डेन इज इक्वल टू डेन. ही झाली तुमची काय डिनॉमिनेटर. आता मला याला प्रिंट कसं करायचं त्यासाठी मला काय एक मेथड लागेल कारण इनिट मेथड म्हणून तुम्ही रिटर्न करू शकता का नाही रिटर्न नाही होऊ शकत इथून. मग आपल्याला काय करायचं की प्रिंट कसं करायचं इथं डिफाईन करावं लागेल. त्यासाठी कोणती मेथड आहे तुमची मी कोणती मेथड सांगितली तुम्हाला डेफ कोणती मेथड आहे आपली डबल अंडरस्कोर STR डबल अंडरस्कोर STR नावाची काय तुम्हाला की प्रिंट कसं करायचं कोणत्या फॉर्ममध्ये प्रिंट करायचे त्यासाठी काय यूज करतो आपण ह्या मॅजिक मेथडचा यूज करत असतो. याच्यामध्ये काय पास करायचं असतं तुम्हाला आता इथं तर मला काही गरज नाही प्रिंटच करायचं. मी काय केलं सेल्फ पास केलं आणि त्यानंतर मला काय करायचं की मला प्रिंट कसं करायचं म्हणजे इथून मला काहीतरी
गोष्ट रिटर्न करायची तर कशी रिटर्न करतोय, इथं बघा तुम्ही रिटर्न केलं मी काय केलं, रिटर्न केलं. काय रिटर्न करायचं आहे मला, की मला डिनॉमिनेटर सेल्फ डॉट तुमचं काय न्यूमरेटर डिवाइड बाय तुम्हाला काय डिनॉमिनेटर दिसला पाहिजे. म्हणजे कसं, इथं बघा इथं मी केलं की सेल्फ डॉट, इथं काय केलं, इथं ही गोष्ट मी टाकली सेल्फ डॉट, काय केलं मी सेल्फ डॉट न्यूमरेटर म्हणजे नम, आणि नंतर काय केलं मी, इथं मला दाखवायचं कसं आहे की 5/4 त्याने आलं. मी सगळ्यांची चिंता का नाही करत बसणार आता. सेल्फ डॉट नम डिवाइड बाय मला काय करावं लागेल, इथं सेल्फ डॉट काय करायचं तुम्हाला डिनॉमिनेटर तुमचं न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर आले ना. तर हे न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर तुम्हाला प्रिंट करायचं. ही मॅजिक मेथड आहे. मॅजिक मेथडमध्ये आपण जसं इनिट बघितलं होतं ना व्हॅल्यू सेट करण्यासाठी, तशीच अजून एक मॅजिक मेथड आहे स्ट्रिंग नावाची. इथं बघा अशा वेगवेगळ्या मॅजिक मेथड असतात तुमच्या. कोणत्या इथं बघा मी करतो. इथं आपल्याला काय करायचं की फ्रॅक्शनचं ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं. आन्सर पण काय पाहिजे, फ्रॅक्शनमध्येच पाहिजे. जसं की 7/6 असं आलं पाहिजे. या दोघांची काय केली तुम्ही फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपल्याला करायची. आणि आपल्याला असा डेटा टाईप बनवायचा स्वतःचा. तर कसं बनवू शकतो, तर मॅजिक मेथडचा यूज करतो. कोणत्या मॅजिक मेथड ते आपण आता इथे यूज करणार आहे. आलं ना. अजून बॅक जर गेलो मी तर त्या कोणत्या मॅजिक मेथड आहे त्या पण दिसतील. 2 मिनटं, याच्यापेक्षा बॅक नाही जाऊ शकत का. ठीक आहे जाऊ दे. तर काय आहे की STR नावाची ही काय तुम्हाला की तुम्हाला प्रिंट कसं करायचं आहे मला सेल्फ डॉट नम इज इक्वल टू सेल्फ डॉट डिनोमिनेटर. आता म्हणजे काय, तुमची जी न्यूमरेटरमध्ये जी व्हॅल्यू आली डिवाइड बाय तुम्ही काय करता डिनोमिनेटर असंच प्रिंट करतो ना आपण. हे झालं की प्रिंट कसं करायचं, तुम्ही डायरेक्ट इनिट मेथडमधून रिटर्न नाही करू शकत. तुम्ही रिटर्न करून बघा तुम्हाला एरर मिळेल. तुम्हाला त्या मेथडमध्ये की प्रिंट कसं करायचं तुम्हाला ही डायरेक्ट ही मॅजिक मेथड यूज करा. आणि कोणत्या फॉर्ममध्ये प्रिंट करायचे हां येस हां इनिटमध्ये फक्त व्हॅल्यू सेट होता, समजलं. तिथून रिटर्न काहीच होत नाही, कन्स्ट्रक्टरमधून व्हॅल्यू रिटर्न नाही होत. आलं ना. आणि हे जे आहे हे काय तुम्हाला प्रिंट कसं करायचे त्यासाठी तुम्ही यूज करताय. नेक्स्ट आता काय आहे की मला ॲडिशन परफॉर्म करायची, तर तुम्हाला प्लस करावं लागेल. आणि मेन म्हणजे की तुम्ही जेव्हा याचं ऑब्जेक्ट बनवलं, काय केलं मी इथं काय केलं मी F1 नावाचं एक ऑब्जेक्ट बनवलं. F1 इज इक्वल टू काय नाव काय त्याचं फ्रॅक्शन नावाचा क्लास आहे ना. आणि त्या फ्रॅक्शन नावाच्या क्लासमध्ये आपल्याला काय पास करावं लागेल FRACTION या फ्रॅक्शनमध्ये. आणि हा आपला क्लास आहे म्हणजे काय आपल्याला ऑब्जेक्ट आहे ना आपलं, तर क्लासच्या बाहेर आपल्याला यावं लागेल. इथं काय पास करावं लागेल आपल्याला, इथं मी जसं की आपलं न्यूमरेटर राहील आणि एक डिनॉमिनेटर राहील. तर मी काय करतो 1 आणि 2 एक पास केलं. आणि नंतर काय करायचं आपल्याला, इथं प्रिंट होतंय का नाही ते आपण बघू. रिटर्न तर पाठवतोय मॅजिक मेथड, हे काम आहे. काय झालं, तो रिटर्न आला. पण रिटर्न आल्यानंतर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, F1ला प्रिंट करावं लागेल ना. प्रिंट काय कराल मी F1ला पाठवलं ना तुम्ही परत. तर मी ते काय केलं इथं प्रिंट केलं. बघू आता काय होतं, आलं का 1/2. जिकडून जे वरतून मी जे पाठवलं 1 आणि 2 मी खालून जेव्हा ऑब्जेक्ट बनवलं तेवढं पाठवलं. आणि वरती कुठे गेलं ते इथं गेलं. इथं फक्त सेट झाले ते की सेल्फ डॉट नम सेल्फ डॉट डिनॉमिनेटर आला. आणि तुम्ही याला प्रिंट कुठून केलंय हां. आणि इथं बघा आपलं काय झालं की या स्ट्रिंग मेथडने काय केलं तुम्ही की मला प्रिंट कसं करायचं, तुमचा न्यूमरेटर वरती आला पाहिजे डिवाइड बाय तुमचं काय जसं तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये ज्या व्हॅल्यू आल्या तिथं आल्या सेट झाल्या. आणि ॲज इट इज काय झालं तुमचं प्रिंट झालं. पण आपल्याला आता इथं ॲडिशन जर परफॉर्म करायची नाही, स्ट्रिंग मेथड नाही करणार तुम्ही. STR मेथड तुमची ॲडिशन नाही परफॉर्म करू शकत. तुम्हाला ॲडिशन करायचं तर ॲडिशन करण्यासाठी मॅजिक मेथड दुसरी आहे. कोणती मॅजिक मेथड आहे, इथं बघा डेप, इथं डबल अंडरस्कोर. आणि कोणती मेथड आहे ॲड, इथं मी घेतलं. तर इथं आहे ना 2 पॅरामीटर तुमचे एक असतं, एक म्हणजे सेल्फ आणि दुसरं काय आहे तुमचं ऑदर. सेल्फ आणि काय ऑदर. आता मला सांगा आपण याचं आता आपल्याला ॲड करायचं आहे ना. मग ॲड कसं केलं जातं, इथं बघा आपण काय करतो हां A × D + B × C आणि B × D असं करतो.
जसं की 1/2 घेतला मी, नंतर 3/4 घेतला, असे दोन यांचे मला काय करायचं आहे हे करायचं. तर आपण काय करतो आहे, आपला समजा हा याला पॉईंट आउट कोण करते, एक सेल्फ पॉईंट आउट करतो आहे आणि याला पॉईंट आउट कोण करते, एक ऑदर करतो आहे. तर तुम्हाला काय करायचं इथं की सेल्फचा न्युमेरेटर म्हणजे काय, सेल्फ डॉट काय करायचं तुम्हाला न्युमेरेटर, त्याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं आहे तुम्हाला, ऑदरचा काय, ऑदरचा डिनॉमिनेटर. स्वतःचा डेटा टाईप तुम्ही बनवू शकता. हेच रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. कोणत्या लँग्वेजने असं प्रोव्हाइड नाही केलेलं आहे. म्हणून पायथॉनमध्ये ना ही जी लार्ज कम्युनिटी, खूप सारे लोक एक स्वतःचा डेटा टाईप बनवून पब्लिश करून देतात. मग त्याला यूज पण करू शकतात लोक. समजलं, पायथॉनचा लार्ज कम्युनिटी सपोर्ट याच्यामुळेच आहे की तिथं खूप साऱ्या गोष्टी तुम्ही स्वतः बिल्ड करून तुम्हाला जी गोष्ट सुचतीने तुम्ही ती इवन पायथॉनचे काही सेशन पण होतं, ऑर्गनायझेशन होतं, डिप्लॉय पण करता येतात त्या गोष्टी. समजलं. सेल्फ डॉट नमचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करताय तुम्ही, ऑदरच्या डिनॉमिनेटरसोबत. सेम काय आहे तुमचं, सेल्फचा जो डिनॉमिनेटर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करताय तुम्ही, ऑदरच्या काय न्युमेरेटरसोबत. आणि खाली काय करताय, डिवाइड बाय काय करताय तुम्ही, डिवाइड बाय काय करताय, सेल्फचा डिनॉमिनेटर इंटू काय करता मी, ऑदरचा डिनॉमिनेटर. यांचं काय करता, मल्टिप्लिकेशन करता. आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय ॲक्च्युअली तिथून रिटर्न मिळेल, काय मिळेल, एक रिझल्ट तुम्हाला रिटर्न मिळेल. काय मिळेल, रिटर्न. आणि ही लाईन तुम्हाला आता कुठं लिहायची तुम्हाला, इथं आपल्याला इथं लिहायची. कुठं, इथं. कसं होईल, इथं बघा काय करायचं आपल्याला, आपल्याला काय मिळणार आहे, ॲडिशन मिळणार आहे, एक मिळणार आहे आपल्याला न्यू न्युमेरेटर भेटेल ना, कारण वरती एक नवीन व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन येईल. कशी येईल, इथं बघा न्यू न्युमेरेटर भेटेल आपल्याला. आणि कशी येईल ती, की तुम्ही काय करताय, सेल्फ डॉट काय करताय तुम्ही, की तो तुमचा न्युमेरेटर असेल, तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करताय, तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन करताय ऑदरच्या कशासोबत, ऑदरच्या डिनॉमिनेटरसोबत, DEN डिनॉमिनेटर, प्लस तुम्ही ऑदरचा सेल्फचा डिनोचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करताय मल्टिप्लिकेशन, क्रॉस करतो ना आपण वरती, कोण असतो, ऑदरचा कोण, न्युमेरेटर, ऑदरचा न्युमेरेटर. एक साईड तुमची सेल्फ पॉईंट आउट करतं आणि दुसरा काय करतो तुमचा, ऑदर करतो. म्हणून इथं काय पास केलं मी, आधी सेल्फ घेतला आणि दुसरं काय घेतलं मी, ऑदर घेतले. समजलं, कारण आपल्याला दुसरं पण लागेल ना, दुसरी पण व्हॅल्यू येणार आहे आपली. दोन पॅरामीटर आहे, एक सेल्फ पॉईंट आउट करेल आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही जे टाकते त्याला पॉईंट आउट कोण करणार आहे, ऑदर. समजलं का, समजलंच पाहिजे. आलं ना. आता जसा न्यू न्युमेरेटर भेटला तसंच मला काय पाहिजे, न्यू डिनॉमिनेटर. इथं काय करायचं आता मला, सेल्फ काय करायचं तुम्हाला, आता मला काय करायचं, डिनॉमिनेटरमध्ये काय करत होतो आपण, सेल्फ डॉट DENचं मल्टिप्लिकेशन आपण कशासोबत करत होतो, ऑदरच्या डिनॉमिनेटरसोबत. बरोबर ना, तेच केलं ना मी. डॉट आहे बघा इथं, ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवत चला, मागच्या गोष्टी विसरू नका लगेच. मी काय करतोय ते आधी लक्ष द्यायचं. आलं ना. इथं काय केलं बघा मी, की 1/2 हा तुमचं काय एक फ्रॅक्शन झाला, 3/4 तुमचा दुसरा फ्रॅक्शन झाला. आता मला काय करायचं की सेल्फचा न्युमेरेटर कोणासोबत मल्टिप्लाय करायचं तुम्हाला, ऑदरच्या डिनॉमिनेटर. असंच करतो ना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, तेच केलंय मी इथं. सेल्फचा न्युमेरेटर हा सेल्फ आहे तुमचा आणि एक काय तुमचा ऑदर, ऑदरचा डिनॉमिनेटर प्लस सेल्फचा डिनॉमिनेटर 2 त्याचं मल्टिप्लिकेशन कधी केलं, ऑदरच्या न्युमेरेटर सोबत. आणि लास्टला काय करतो मी या दोघांचं, सेल्फचा डिनॉमिनेटर वर इंटू ऑदरचा डिनॉमिनेटर. हीच तर लिहिलं मी इथं, हेच लिहिलं इथं, झालं लिहिलं मी. आता मला काय करायचं, इथून रिटर्न करायचं. काय करायचं रिटर्न, मला रिटर्न काय करायचं की जे तुमचं फ्रॅक्शन नावाचं जे काय आहे
क्लास आहे त्याला मला रिटर्न काय द्यायचं आहे, काय रिटर्न द्यायचं आहे मला, न्यू न्युमरेटर आणि काय न्यू डिनॉमिनेटर. केलं बरोबर. तुम्ही डायरेक्ट दोन ऑब्जेक्टला ॲड करू शकता का, नाही. मग त्याच्यासाठीच मी काय केलं की न्यू न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर. आता इथून काय होईल माहिती का, तुमच्या न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू चालल्या जातील, न्यू न्युमरेटर आणि न्यू डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू चालल्या जातील. पण नंतर काय करावं लागेल माहिती का आपल्याला ॲक्च्युली ह्या व्हॅल्यू इथून पाठवल्यानंतर मला काय सांगावं लागेल की ह्या दोन यांची ॲडिशन करायची, मला दोन ऑब्जेक्ट लागतील ना, कारण व्हॅल्यू दोन आहे. फ्रॅक्शनमध्ये पास करताना काय घेतलं होतं मी, एक न्युमरेटर आणि एक डिनॉमिनेटर, असे दोन आपल्याला लागतील. तसंच मी काय केलं इथं दोन बनवले. F2 इज इक्वल टू काय केलं मी, फ्रॅक्शन, काय फ्रॅक्शन नावाचा जो आपला क्लास आहे त्याला इथं मी म्हणजे त्याचं ऑब्जेक्ट बनवलं इथं मी, आणि याच्यात काय पास केलं 3,4. झाले दोन ऑब्जेक्ट. याला पण प्रिंट करून घेऊ आपण वाटलंच तर. प्रिंट इथं काय केलं मी F2ला पण काय केलं इथं प्रिंट केलं. पण मला करायचं काय असं, मला करायचं काय प्रिंट काय करायचं मला F1 प्लस F2. असं तुम्ही स्ट्रिंगवर नाही करू शकत. स्ट्रिंग रिटर्न होतं ना STR मेथडवर नाही करू शकत तुम्ही. फक्त ॲडसाठीच या गोष्टी की तुम्ही दोन ऑब्जेक्टला ॲड करू शकता. ही फक्त कशासाठी आहे, ॲडसाठीची. समजलं. आता इथून रिटर्न केलं बघा काय येईल, काय आलं आपलं 1/2 आणि 3/4. आणि या दोघांना काय करायचं आपल्याला ॲड करायचं. आणि एरर काय आलं आपलं की डेन्युमेंट थांबा बघा कुठंतरी हां 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 कुठं इथं का, हां हां ठीक आहे. 1/2 3/4 self.num to other self.den into अरे इथं मल्टिप्लिकेशन अदर डॉट काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. इथं अदर डॉट काय करावं लागेल आपल्याला की सेल्फचं डोमिनेटर आणि अदर डॉट नम करावं लागेल आपल्याला. समजलं. आता बरोबर आहे का बघा. यस बघा बरं मल्टिप्लिकेशन करून काय येते. 4 2 8 काय घेतलं होतं आपण, याचं मल्टिप्लिकेशन काय 4 हेच घेतलं ना 4 आणि इथे आहे 3 2 6 आणि 4 2 8 10/8 आहे का, हेच आहे तेच आहे 10/8च जाऊ आलं ते ना. बरोबर आहे. तर आपण काय अशा प्रकारे जसं ॲडिशन आपण कॅल्क्युलेट करू शकलो तसं सबट्रॅक्शन करायचं असेल तर काय करावं लागेल फक्त आणि इथं काय तुमचं SUB घेतो मी, कारण सबट्रॅक्शन नावाची एक मेथड बनलेली त्याला आपल्याला यूज करायचं आहे. आणि इथं काय करतो आपण सबट्रॅक्शन आपल्याला घ्यावं लागेल, बाकीचं तर सेमच राहतं ना. आणि इथं काय करतो आपण लास्टला मला काय करायचं प्रिंट काय करायचं आहे मला F1 मायनस F2 झालं. आणि इथं बघा याला रन करतो मी, याला रन केलं बघा F1 मायनस F2ला रन केलं बघा काय आलं 1/2 3/4 आणि -2/8 करून बघा -2/8 येतं आहे का. डायरेक्ट इथंच करा ना 4 - 2 हे 4 - 6 -2/8 बरोबर आहे. ठीक आहे -2/8. मल्टिप्लिकेशनसाठी काय करावं लागेल आपल्याला सेम फक्त काय करावं लागेल आपल्याला सेम काय करायचं तुम्हाला डेफ MUL मल्टिप्लिकेशन MUL हे झालं तुमचं काय मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये काय करतो आपण फक्त इथं मल्टिप्लाय करतो का, असं थोडी मल्टिप्लिकेशन करतो आपण. कसं करतो मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो का आपण, डायरेक्ट असं करतो ना न्युमरेटरचं न्युमरेटर सोबत डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सोबत. आठवते का नाही, क्रॉस थोडी करतो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये. कुठं बघितलं आहे तुम्ही मल्टिप्लिकेशनमध्ये डायरेक्ट आपण आहे ना न्युमरेटरचं न्युमरेटर सोबत करतो आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सोबत करतो. मग आता मला याच्यात चेंजेस काय करावं लागेल
सेल्फचं मल्टिप्लिकेशन ऑदरच्या न्युमिरेटर सोबतच झालं पाहिजे. काय ऑदरच्या न्युमिरेटर सोबत झालं पाहिजे. बाकीच्या गोष्टी काढून टाका. झालं का? इथं बघा तुमचं सेल्फचं न्युमिरेटर ऑदरच्या असं तुम्हाला बघावं लागतं. याचा अर्थ तुमचं मॅथ किती स्ट्रॉंग आहे मला कळून येते लगेच. इथं काय ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. F1 इंटू काय येस समजलं मला. आता काय करायचं मला मल्टिप्लिकेशन झालं आहे. आता काय करतो मी इथं याला रन करतो. रन केलं बघा काय आलं 1/2 3/4 10/8 -2/8 आणि 3/8. 3/8 का आलं कारण 1 आणि इकडे काय होतं 3/4 होतं तुमचं 4 2 8 बरोबर आलं आहे आपलं. मल्टिप्लिकेशन पण झाले. आता काय करायचं मला डिव्हिजनसाठी काय करायचं F1 / F2. पण आपल्याला डिव्हिजनसाठी कोणती मेथड आहे माहिती का? कोणती मेथड आहे? ट्रू डिव्हिजन नावाची मेथड आहे. आणि डिव्हिजन कसं होतं आपलं सेमच होतं ना जे आपण मागं केलं होतं. डिव्हिजन आपलं कसं होतं क्रॉस डिव्हिजनच होतं ना आपलं. A इंटू डी आणि B इंटू काय होतं तुमचं C. जसं मल्टिप्लिकेशन आहे तसं डिव्हिजन होतं ना. बरोबर आहे की नाही? आठवतं आहे की नाही काही मॅथ? नाही तू मला शिकवते की मी तुला शिकवतोय मला हे सांग पहिले. A इंटू काय होतं आपलं D आणि B इंटू ठीक आहे काय होतं A इंटू D आणि काय होतं असं डिवाइड होतं ते. मग आपण काय होतं हा A तुमचा वरती जातो C सोबत आणि D सोबत तुमचं काय B येतं असं होतं आपलं. समजलं? डिव्हिजन म्हणजे काय तुमचं जे ॲडिशन लॉजिक होतं ते सेम लागलं असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे की 1/2 हा तुमचा डिवाइड आहे कशासोबत 3/4 सोबत. तर आपला आन्सर काय येईल 4/6 येईल. बरोबर? म्हणजे काय याचा डिनॉमिनेटर कोणासोबत जातो आपला याचा जो न्युमिरेटर राहतो तो कोणासोबत मल्टिप्लाय होतो आपला ऑदरच्या डिनॉमिनेटरसोबत. म्हणजे सेल्फ डॉट इथं लक्ष द्या मी जे सांगतो ना त्याच्याकडे लक्ष द्या. सेल्फ डॉट न्युमेरेटरचं मल्टिप्लिकेशन आपण कशासोबत करतो ऑदरच्या डिनॉमिनेटरसोबत. समजलं? वेगळं आहे. समजलं? याच्यापेक्षा वेगळं आहे. आणि नंतर काय करतो आपण सेल्फचा डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन कशासोबत करतो मी ऑदरच्या. कसं काय ॲडिशन सारखं ॲडिशनचं काय आहे आपण क्रॉस करतो तिथे उलटं होऊन क्रॉस होतं ते कसं होतं असं होऊन जातं डायरेक्ट उलटं होऊन क्रॉस होतं आहे. तिथं काय 3चं 2 सोबत होतं इथं काय होतं माहिती ना ॲडिशन आणि डिव्हिजन कसं काय सेम येईल. थोडं लॉजिक लाव ना तू ॲडिशन डिव्हिजन कसं काय सेम होईल. क्या है भाई मैथ मुझे सिखाना पड़ रहा है मुझे तो ऐसा लग रहा है. ट्रू डिव्हिजन ठीक आहे. सेल्फ डॉट नमला मी ऑदर डॉट काय केलं मी डिनॉमिनेटर सेल्फ डॉट नमला ऑदर डॉट काय करायचं मला डिनॉमिनेटर सोबत. आणि नंतर काय केलं होतं आपण फॉर्म्युला काय होता आपला की सेल्फ डॉट डिनॉमिनेटरला ऑदर डॉट काय करायचं आपल्याला ऑदर डॉट नम करायचं. सेल्फ डॉट डिनॉमिनेटरला ऑदर डॉट काय करायचे नम करायचे. आणि इथून तुम्हाला काय नवीन गोष्टी मिळतील. आणि नंतर आपल्याला इथं डिव्हिजन मिळेल. या दोघांना मी रन केलं. इथं रन केल्यावर तुम्ही बघा काय 4/6 करून बघायचं का तुम्हाला प्रूफ पाहिजे का 4/6 कसा आला. इथं बघा 1/2ला तुम्ही काय करताय 3/4नी डिवाइड करताय. तर इथं काय केलं मी 4 हा वरती गेला 2 आणि 3चं डिव्हिजन झालं आलं 4/6. तर हे प्रूफ पण भेटलं कसं झालं समजलं. तरी हे सगळ्या मेथड आहे ह्या मॅजिक मेथडचा यूज करून तुम्ही स्वतःचा डेटा टाईप बनवू शकता.
आणि तुम्ही कोड बघा, तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये केलं ना, कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला असा आन्सर नाही येत, तुम्हाला पॉईंटमध्ये आन्सर येतं, डेसिमलमध्ये आन्सर येतं. आणि मला डेसिमलमध्ये आन्सर नको आहे, मला कसं पाहिजे की असं आन्सर पाहिजे, काय असं आन्सर पाहिजे. समजलं का? हे झालं आपला पूर्ण प्रोग्राम. समजलं का? तर एवढंच एक आहे. माझा दुसरा पण प्लॅन होता, पण आता तुमची हालत बघून मला असं वाटतं की दुसरा तुम्ही स्वतः पण ट्राय करू शकता की मी पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा कोड देऊन देतो. टॉपिक डिस्कस करायचे खरं म्हणजे मी इनकॅप्सुलेशन स्टार्ट करणार होतो, पण त्याच्या आधी आपल्याला काही टॉपिक असे आहे की जसं की हाऊ ऑब्जेक्ट ॲक्सेस ॲट्रिब्यूट किंवा मेथड. आता ही जी गोष्ट आहे आपण ऑलरेडी याच्या आधी स्टडी करून बसलेलं आहे ऑलरेडी, की आपण कसं ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेसला ॲक्सेस करू शकतो. आणि नंतर आपला दुसरा टॉपिक असा आहे, याच्यामध्ये अजून एक दुसरा टॉपिक आहे की आपण ॲट्रिब्यूटला कसं ॲक्सेस करतो डॉट ऑपरेटरचा यूज करून. डायरेक्ट S1 डॉट नेम, मग नेमला प्रिंट करायचं ऑब्जेक्ट थ्रू. नंतर ॲट्रिब्यूट क्रिएशन हा एक टॉपिक आहे. ॲट्रिब्यूट क्रिएशन फ्रॉम आउटसाइड दी क्लास, की क्लासच्या बाहेर जाऊन काय करायचं आहे आपल्याला, ॲट्रिब्यूट हे क्रिएट करायचं. हा टॉपिक याच्यामध्ये येतो. नंतर तुमचा नेक्स्ट येतो की रेफरन्स व्हॅरिएबल. काय येतो? रेफरन्स व्हॅरिएबल हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा येतो 4th नंबरला पास बाय रेफरन्स म्हणून. काय येतो? पास बाय रेफरन्स हा एक टॉपिक येतो. नंतर तुमचा येतो कोणता? म्युटेबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट. बिलिटी ऑफ ऑब्जेक्ट. तर हे 5 टॉपिक आहे आपल्याला आज डिस्कस करायचे. आणि जास्त म्हणजे कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे, यूज तुमचा खूप ठिकाणी होऊन जातो, पण जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये नाही हे टॉपिक खूप जास्त घुमून फिरून विचारायचा प्रयत्न करते. तर आपल्याला हे बघायचं की हाऊ ऑब्जेक्ट ॲक्सेस द ॲट्रिब्यूट. काय की ऑब्जेक्ट आपण कसं ॲक्सेस करतो ॲट्रिब्यूटद्वारे, हे आपल्याला स्टडी करायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ऑब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतं, की ऑब्जेक्ट म्हणजे क्लासचा काय असतो. हे झालं आपलं, हे 5 टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे. पहिला टॉपिक आपण डिस्कस करू कोणता, की हाऊ ॲक्सेस द ॲट्रिब्यूट, की ॲट्रिब्यूटला तुम्ही कसं ॲक्सेस करू शकता हे आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यामध्ये बघा की ऑब्जेक्ट म्हणजे काय असतो आपला. ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट हा काय असतो तुमचा क्लासचा इन्स्टन्स असतो. बरोबर, ही गोष्ट सांगितली तुम्हाला. क्लासचा इन्स्टन्स आपला असतो. म्हणजे की ऑब्जेक्टमध्ये काय स्टोअर असतो तुमचा. ऑब्जेक्टमध्ये जे आपले स्टोअर डेटा आहे, स्टोअर म्हणू शकता डेटा म्हणजे काय तुमचं व्हॅरिएबल. आणि दुसरं काय स्टोअर असतं, आणि बिहेवियर म्हणजे त्याची मेथड. या 2 गोष्टी काय असतात तुमच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर असतात. बरोबर, की जेव्हा तुम्ही क्लासचं ऑब्जेक्ट बनवता तेव्हा काय तुमचे जे ॲट्रिब्यूट्स आहे किंवा मेथड्स आहे त्या काय होऊन जातं, आपल्या स्टोअर होऊन जातं. आलं ना. तर काय होतं की ॲट्रिब्यूट ॲक्सेस करताना पायथॉन काय ऑर्डर फॉलो करतं, की तो सगळ्यात पहिलं बघतो की इन्स्टन्समध्ये बघतो. म्हणजे इन्स्टन्स ऑब्जेक्ट आधी तो बघतो. की ॲट्रिब्यूट सापडायचे. जसं की तुम्ही काय केलं, S1 डॉट नेम केलं, तर तो आधी काय बघतो की ऑब्जेक्टमध्ये आहे की ही गोष्ट, काय ऑब्जेक्टमध्ये आहे की गोष्ट नाही आहे. मग ऑब्जेक्टमध्ये नाही आहे ना, मग कुठं बघतो तो क्लासमध्ये बघतो. आणि नंतर त्याचं काही एखादा पॅरेंट क्लास असेल तर तिथे जाऊन बघतो. जर इनहेरिटन्स कॉन्सेप्ट जेव्हा शिकवलं ना तेव्हा तुम्हाला सांगा, तो कुठं बघतो नंतर पॅरेंट क्लासमध्ये आहे का ही गोष्ट, मग तो पॅरेंट क्लासमध्ये ही गोष्ट शोधतो. तर अशा 3 ठिकाणी काय तुमच्या गोष्टी सापडल्या जातात. पहिल्या कुठं बघतो तो, की जिथे तुम्ही ऑब्जेक्ट बनवलं तिथं बघतो. तिथे जर नसेल तर कुठं बघतो, क्लासमध्ये बघतो.
क्लासमध्ये नसेल तर त्यांनी ज्या क्लासला इनहेरिट केलं तिथं जाऊन तो बघतो. तर असा तुमची ऑर्डर फॉलो करतो. कुठं बघतो तो पहिला की जर तुम्ही ॲट्रिब्यूट ॲक्सेस करताना पायथॉन हा ऑर्डर फॉलो करतो. म्हणजे कोणता? इन्स्टन्समध्ये बघतो, ऑब्जेक्टमध्ये बघतो आहे की नाही, नंतर क्लासमध्ये जातो, नंतर तुमच्या पॅरेंट क्लासमध्ये जातो. जसं एक्झाम्पल आपण घेऊ. एक्झाम्पल मी डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन करून दाखवतो. सिम्पल आपलं VS कोड ओपन करतो. इथं काय करतो, एक आपलं फाईल बनवतो, reference.py. तर ही तुमची फाईल झाली. नंतर आपल्याला ते काय करायचे, इथं सिम्पल आपल्याला बघायचं आहे की आपण काय हाऊ ॲट्रिब्यूट ॲक्सेस, की आपण ॲट्रिब्यूट कसं ॲक्सेस करू शकतो. मी काय बनवलं इथं, क्लास स्टुडंट बनवलं. काय बनवलं? क्लास स्टुडंट बनवलं. आता इथं काय करतो मी, एक इनिशियलाइज करतो आहे. काय? इनिट मेथडनी इनिट मेथड बनवतो, डेफ इनिट. नंतर काय याच्यामध्ये काही गोष्टी पास करतो, जसं की मला काय करायचं आहे, इथं नेम काय द्यायचं आहे, नेम द्यायचं आहे. नंतर इथं काय द्यायचं आहे मला, सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू नेम. असं मी इथं केलं, सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू नेम. नंतर मला काय करायचं की मी याचा ऑब्जेक्ट बनवला. हा झाला तुमचा क्लास, त्याच्यामध्ये इनिट मेथड बनवली आणि आपले एक कन्स्ट्रक्टर बनले. म्हणजे काय, ऑब्जेक्ट बनायला डायरेक्टली तो कॉल होऊन जातो. तर याच्यासाठी काय केलं मी, S1 इज इक्वल टू स्टुडंट, S1 इज इक्वल टू काय, स्टुडंट बनवला. की स्टुडंट नावाचं काय बनवलं, एक क्लास आहे ना, त्याचं स्टुडंट मी हे बनवलं. आणि S1 इज इक्वल टू म्हणजे S1 त्याचं काय झालं, ऑब्जेक्ट आपलं झालं. नंतर इथं काय केलं मी, इथं नेम पास केलं, जयेश केलं पास. तर आता मी काय केलं माहिती का, त्या नेमचा जो ॲट्रिब्यूट आहे S1 ज्याला पॉईंट आउट करतोय, कारण आता तो कुठे गेला, तुम्ही ही गोष्ट बनवली म्हणजे काय झालं नेमकी. हे थोडंसं असतं थेरॉटिकल आणि कॉन्सेप्च्युअल लेक्चर वाटेल, पण ते इम्पॉर्टंट आहे गोष्टी शिकत असताना. इथं काय झालं तुमचं, हे झालं तुमचं इन्स्टन्स बनवलं तुम्ही. कोणत्या? या स्टुडंट क्लासचं काय बनवलं तुम्ही, इन्स्टन्स बनवलं. तर इथं काय झालं तुमचं, जो नेम नावाचा सेल्फनी काय केलं, ह्या ब्लॉकला पॉईंट, म्हणजे S1 कोणाला पॉईंट आउट करायला लागला, ज्याला ब्लॉकला सेल्फनी पॉईंट केलेलं, बरोबर. तो सेम याला रेफर करतो. मग नंतर काय झालं की तुमचा इथं नेम नावाचा एक ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये जाऊन काय केलं तुम्ही, JSला जाऊन स्टोअर केलं. जर मला ॲक्सेस करायचं आहे कोणाला, याला क्लासच्या बाहेर ॲक्सेस करायचं किंवा त्या ॲट्रिब्यूटला मला इथं ॲक्सेस करायचं, तर कसं ॲक्सेस करेल माहिती आहे की इथं फक्त इथं बघा, मी इथे याला ॲक्सेस करतो, इथे ॲक्सेस करतो, एंटर, प्रिंट काय केलं मी, S1 डॉट नेम केलं. काय केलं, S1 डॉट नेम केलं. तर जेव्हा मी S1 डॉट नेम करेल ना, तुम्ही बघा काय येईल तुमचं, काय येईल, JS तुमचं प्रिंट होऊन जाईल. ही सिम्पल आहे, आपण याच्या आधी खूप वेळा यूज करत आलं, इव्हन आपल्या याच्यामध्ये खूप जास्त डेप्थ पण झालेली आहे. आलं. जर मी असं केलं, हे झालं तुमचं एक सिम्पल एक्झाम्पल की तुम्ही ॲट्रिब्यूटला कसं ॲक्सेस करू शकता. हे कोणतं व्हॅरिएबल आहे तुमचं, सेल्फ डॉट नम इन्स्टन्स व्हॅरिएबल आहे. तुम्ही काय केलं, त्याला ॲक्सेस केलं, म्हणजे इन्स्टन्स ॲट्रिब्यूटला आपण ॲक्सेस केलं. आलं. अजून अशा खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. डेफ काय केलं मी, क्लास बनावं लागेल ना आपल्याला आधी. क्लास इज इक्वल टू काय केलं मी, टेस्ट बनवलं. आणि नंतर काय करतो मी, याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय तुमची, एक क्लास व्हॅरिएबल दिलं मी. काय दिलं, क्लास व्हॅरिएबल. ज्यांनी इन्स्टन्स व्हॅरिएबल मेथडचं मागचं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी ते लेक्चर बघून या. त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की हे कोणतं व्हॅरिएबल आहे तुमचं, जे क्लासमध्ये बिलॉंग करतं. ओव्हरऑल सगळ्यांना सेम असतं, ते कोणतं व्हॅरिएबल असतं तुमचं, काय म्हणतो त्याला, क्लास व्हॅरिएबल म्हणतो. हे कुठे तुमच्या एक मेथडमध्ये डिफाईन आहे, जे ऑब्जेक्ट थ्रू त्या आपण याला ॲक्सेस करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, इन्स्टन्स व्हॅरिएबल म्हणतो. आता इथं काय केलं मी, T इज इक्वल टू एक ऑब्जेक्ट बनवलं, T इज इक्वल टू टेस्ट, काय टेस्ट नावाचं ऑब्जेक्ट बनवलं, टेस्ट क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं T. आता मला प्रिंट करायचं ना, मी काय केलं, प्रिंट केलं. कशाला केलं, त्या Tला डॉट करून काय केलं मी, एक्स केलं ना, बरोबर आपलं एक्सच आहे ना, बरोबर. इथं जेव्हा मी याला रन केलं तर इथं बघा सिम्पल तुमचं काय, इथं रन झालं आणि तो 10 पण काय तुमचं प्रिंट झालं. अजून एक्झाम्पल जर बघितलं, एखाद्या मेथडला तुम्ही ॲक्सेस करताय, ॲक्सेस आपल्याला काय, ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तुमची मेथड पण एक येईल. जर तुम्हाला मेथडला ॲक्सेस करायचं तुम्ही कसं करशाल, एखादा क्लास बनवला, काय नाव दिलं त्याचं, ए नाव दिलं मी, काय नाव दिलं, ए नाव दिलं. आणि इथं मी डेफ शो नावाचं एक फंक्शन बनवलं. काय बनवलं, शो नावाचं फंक्शन बनवलं. आणि याच्यात काय पास केलं मी, सेल्फ पास केलं.
आणि नंतर काय केलं मी प्रिंट केलं याच्यात. काय प्रिंट केलं याच्यात प्रिंट केलं मी हॅलोला इथं प्रिंट केलं. काय केलं हॅलोला इथं प्रिंट केलं. आता इथं काय करतो मी एक ऑब्जेक्ट बनवतो आहे. कशाचं OBJ नावाचं एक ऑब्जेक्ट बनवलं. चला OBJ इक्वल टू काय केलं मी ए केलं आणि नंतर मी काय केलं OBJ डॉट काय OBJ डॉट काय तुमचं शो नावाच्या मेथडला तुम्ही कॉल केलं आणि इथं मी याला रन केलं बघा काय आलं तुमचं हॅलो इथं प्रिंट झालं. समजलं. तर डॉट ऑपरेटर काय आहे समजलं. इन्स्टन्सला तो आधी प्रायोरिटी देतो. तुम्ही जे ऑब्जेक्ट बनवलं त्याला तो जास्त प्रायोरिटी देतो आणि नंतर तुमचा येतो मेथड आणि ॲट्रिब्यूटला पण तो सारखाच ॲक्सेस करतो. जसं तुम्ही बघितलं की आपण मेथडला पण सेमच ॲक्सेस करतोय डॉटने आणि तुम्ही ॲट्रिब्यूटला पण काय सेमच याने ॲक्सेस करतो. तर अशा प्रकारे तुम्ही ॲक्सेस करू शकता. हा पार्ट ऑलरेडी आपला झालेला आहे तरी मी एकदा रिवाईज करून घेतलं की हाऊ ॲट्रिब्यूट इज ॲक्सेस. समजलं. नेक्स्ट आपल्याला की ॲट्रिब्यूट क्रिएशन फ्रॉम दी आउटसाइड दी क्लास. हे सांगितलं होतं ना तुम्हाला. काय होतं आपलं ॲट्रिब्यूट. दुसरा पॉईंट काय होता आपला ॲट्रिब्यूट क्रिएशन फ्रॉम दी आउटसाइड दी क्लास. आउटसाइड दी क्लास म्हणजे क्लासच्या बाहेरून कसं आपण ॲट्रिब्यूटला ॲक्सेस करू शकतो हे आपल्याला बघायचं. तर पायथॉन ही तुमची कोणती लँग्वेज आहे डायनॅमिक लँग्वेज आहे. बरोबर. कोणती लँग्वेज आहे तुमची डायनॅमिक लँग्वेज आहे. तर रन टाईमला आपण काय करू शकतो माहिती आहे का. रन टाईमला आपण म्हणजे ऑब्जेक्ट बनवत असताना सुद्धा तुम्ही क्लासमध्ये एखादा ॲट्रिब्यूट काय करू शकता तुम्ही ॲट्रिब्यूटला तुम्ही ॲड करू शकता किंवा रिमूव्ह करू शकता. काय करू शकता ॲड करू शकता किंवा रिमूव्ह करू शकता आणि ऑब्जेक्ट लेवलवर ॲट्रिब्यूट क्रिएट होतो क्लास लेवलला नाही. कुठं होतं तुमचा ॲट्रिब्यूट क्रिएट ॲक्च्युअल क्लासला फक्त क्लासमध्ये तुम्ही डिफाईन करता पण ॲक्च्युअल क्रिएशन कधी होतं आपल्या ॲट्रिब्यूटचं क्रिएशन कधी होतं जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवतो ना तेव्हाच ॲक्च्युअली आपण ऑब्जेक्ट बनवतो क्लासमध्ये बनवतो की नाही. त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्ट थ्रू आहे ना क्लासमध्ये एखादा नवीन गोष्टी किंवा नवीन ॲट्रिब्यूट आपण क्रिएट करू शकतो. समजलं. तर हे झालं तुमचं ॲट्रिब्यूट क्रिएशन. जसं की मी काय केलं की जसं क्लासमध्ये ना एज नावाचा पॅरामीटर्स नाही पण मी बाहेरून जाऊन सांगतो S1 डॉट एज इज इक्वल टू 21 पण तो आहे ना स्पेसिफिक या S1 पुरताच राहील. तुम्ही S2 डॉट एजला जर ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला ना तो नाही होणार म्हणजे तो ऑब्जेक्ट थ्रू झाला आहे ना. मग आउटसाईड क्लासमध्ये एखादी गोष्ट असली की तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट बनवून तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या ऑब्जेक्टसाठी तो सेम असतो. बरोबर. पण इथं काय विषय की तुम्ही ऑब्जेक्ट थ्रू ती गोष्ट क्रिएट करताय ना मग तो फक्त तो स्पेसिफिक S1 पुरताच मर्यादित राहतो. S2 S3 साठी नाही राहणार. बघायचं करून जेव्हा मी इथं गोष्टी बनवाल तेव्हा तुम्हाला ही गोष्टी समजेल. एक्झाम्पल काय आहे आपलं की मी एक क्लास स्टुडंट बनवलं. काय बनवलं क्लास स्टुडंट बनवला आणि याच्यामध्ये काय केलं मी क्लास स्टुडंट आणि इथं करून दिलं मी पास. काय केलं पास केलं आणि नंतर काय केलं मी S1 इक्वल टू स्टुडंट. काय इक्वल टू S1 इक्वल टू स्टुडंट आणि नंतर काय केलं मी S1 डॉट एज इज इक्वल टू काय केलं मी 21 केलं. बरोबर. नंतर काय केलं मी प्रिंट केलं कशाला S1 डॉट एजला प्रिंट केलं. आता इथं सांगा एज आहे का आपलं क्लासमध्ये आहे का नाही आहे ना पण तरी मी S1 डॉट एज इज इक्वल टू 21 केलं होतं ही गोष्ट एक्झिक्यूट बघायची तुम्हाला 21 इथं आलं. पण तीच गोष्ट तुम्ही काय केली की मी सेम ऑब्जेक्ट बनवलं परत. काय केली सेम ऑब्जेक्ट बनवलं इथं परत आणि याचं ऑब्जेक्टचं नाव काय दिलं मी S2 आणि त्याच्यासाठी मी ॲक्सेस करायला गेलो तर काय होतं बघा काय होतं इथं बघा S2 डॉट एज बघायचं एरर आलं की स्टुडंट ऑब्जेक्ट हॅज अ नो ॲट्रिब्यूट एज. स्टुडंट तुमचा क्लास आहे किंवा स्टुडंट ऑब्जेक्ट जे आहे तुमचं ते तुमचं ॲट्रिब्यूट एज नाही आहे. मग तुम्ही इथं काय केलं होतं त्याला क्रिएट केलं होतं म्हणजे तुम्ही क्लासमध्ये काही नसताना क्लासच्या बाहेर जाऊन ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही काही गोष्टी क्रिएट करू शकता. याला काय म्हणतो आपण ॲट्रिब्यूट क्रिएशन फ्रॉम दी आउटसाइड दी क्लास. समजलं. अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण की S1 डॉट सिटी इज इक्वल टू नाशिक केलं
तर काय S1.ctला तो येईल, नाशिक येईल, पण S2.ct गेलं तर काय ते येणार नाही. समजलं. तर अलाउड पण हे गोष्टी रिस्की पण आहे. काय रिक्स आहे की तुमचं कोणाला ॲक्सेस दिला गेला ऑब्जेक्टचा, तर तो काही पण गोष्टी ॲड करू शकतो ना त्याच्यामध्ये. आलं ना. इनकन्सिस्टन्सी येऊ शकते, म्हणजे काही ऑब्जेक्टला तो ॲक्सेस देतो पण दुसऱ्या ऑब्जेक्टला नाही, म्हणजे काही इनकन्सिस्टन्सी आली. नंतर बेस्ट प्रॅक्टिस आहे की तुम्ही ज्या पण गोष्टी डिफाईन करायच्या ना त्या आधी प्लॅन म्हणजे की तुमच्या क्लासमध्ये डिफाईन करा, मग तुम्ही काय करा ऑब्जेक्ट थ्रू त्याला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करा. तर हा एक पॉईंट आहे. मला असं वाटतं तो हा पॉईंट पण क्लिअर झाला असेल तुमचा. नंतर पुढचा पॉईंट येतो तुमचा रेफरन्स व्हेरिएबल. कोणता पॉईंट आहे? थर्ड पॉईंट काय होता तुमचा? रेफरन्स व्हेरिएबल. रेफरन्स व्हेरिएबल तुम्ही असं समजू शकता की पायथॉनमध्ये व्हेरिएबल डायरेक्ट व्हॅल्यू स्टोअर करत नाही, ते ऑब्जेक्टचा रेफरन्स म्हणजे मेमरी ॲड्रेस स्टोअर करतो. काय करतो की व्हेरिएबल डायरेक्ट व्हॅल्यू स्टोअर करत नाही, तो काय करतो त्या ऑब्जेक्टचा रेफरन्स म्हणजे की मेमरी ॲड्रेस काय करतो तो स्टोअर करत असतो. ही आता तुम्ही थोडंसं रेफरन्स व्हेरिएबलबद्दल अजून आपण इथे सर्च करू गुगलवर, त्याच्यावर अजून काही सायंटिफिक डेफिनेशन आपल्याला मिळते की पाहू. रेफरन्स व्हेरिएबल इन पायथॉन. तर तर आपण AIचंच ओव्हर घेऊ. AI काय म्हणतं इथं बघा. काय की इन पायथॉन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग रेफरन्स व्हेरिएबल इज एसेन्शियली अ नेम दॅट पॉइंट्स टू द मेमरी ॲड्रेस ऑफ एन ऑब्जेक्ट. काय की तुमच्या असं नेम येते की ती तुमच्या काय करतं मेमरी ॲड्रेसला पॉईंट आउट करण्याचं काम करतं. म्हणजे काय की व्हेरिएबल ॲज अ रेफरन्स वेन यू असाइन अ व्हॅल्यू टू व्हेरिएबल एक्झाम्पल ई इज इक्वल टू एम्प्लॉय, द ई बिकम्स अ रेफरन्स टू द एम्प्लॉय ऑब्जेक्ट बिंग क्रिएटेड. काय केलं या सेंटेन्सचा मिनिंग तुम्हाला सांगतो मी. काय की तुम्ही काय करताय की जेव्हा ई इज इक्वल टू काय बनवलं आहे एम्प्लॉय जेव्हा बनवताय, काय करताय एम्प्लॉय जेव्हा करताय तेव्हा तुमचा ई काय करतोय त्या ब्लॉकला पॉईंट आउट करतोय आणि तिथं जे पण गोष्टी असतील त्याचे काय बनणार आहे म्हणजे हा काय करतो त्याचा रेफरन्स म्हणजे त्या ॲड्रेसला काय करतोय पॉईंट आउट करण्याचं काम करतो. तर हे त्यांनी इथं सांगितलेले. नंतर काय ऑब्जेक्ट आयडेंटिटी मल्टिपल व्हेरिएबल कॅन रेफर्स टू द सेम ऑब्जेक्ट. तुमचे जसे की ईला दुसरा ए पण रेफर करू शकतो. आलं ना. जर मी काय केलं की एमध्ये ई टाकला ना म्हणजे तो काय होईल माहिती का हा सेम ब्लॉकला तुमचं काय पॉईंट आउट करण्याचं काम करेल. नंतर तुम्ही बघितलं तर जेव्हा इथं तेच दिलेलं E2मध्ये ई दिलं तर तुमचं काय तो त्याला पॉईंट आउट करेल. म्युटेबिलिटी अँड शेअर रेफरन्सेस मी सांगाल तुम्हाला म्युटेबल ऑब्जेक्ट काय इम्युटेबल ऑब्जेक्ट काय या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे 2 पॉईंट क्लिअर झाले काय आहे तुमचं. आता आपण काय करू याला इम्प्लिमेंट करू. व्हेरिएबल नेमकी रेफरन्स व्हेरिएबल काय असतो हे तुम्हाला मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. अजून थोडंसं डेफिनेशन कुठं दिसतंय का इथं बघा. रेफरन्स व्हेरिएबल इज अ रेफरन्स टू अन एक्झिस्टिंग व्हेरिएबल. अरे C++ मधलं वाटतं पण सेमच राहील ना तो. असं म्हणू शकता की एकाचं दुसरं नाव एकाच ब्लॉकला ते पॉईंट करताय पण जसं की त्याला दोन नाव राहतं ना त्यालाच काय म्हणतात रेफरन्स व्हेरिएबल म्हणतात. आलं ना. आपलं पायथॉनमध्ये काय की पायथॉनमध्ये व्हेरिएबल डायरेक्ट व्हॅल्यूने स्टोअर करत की तुम्ही एखादी व्हॅल्यू दिली तर डायरेक्ट व्हॅल्यूने स्टोअर करत. तो काय करतो त्या ऑब्जेक्टच्या रेफरन्स म्हणजे की मेमरी ॲड्रेसला स्टोअर करत असतो. जसं की आपण इथं लिहितो बघा S1 इज इक्वल टू एम्प्लॉय, तो डायरेक्ट व्हॅल्यूने स्टोअर करतो. तो काय करतो S1 मी जेव्हा प्रिंट केलं होतं तेव्हा काय आलं होतं बघितलं तुम्ही. जसं की मी आता परत इथं करतो जसं की हा नका वेगळा घेऊ आपण एक्झाम्पल. ठीक आहे चला यालाच घेऊ आपण. याला काय केलं प्रिंट केलं. काय केलं S1ला प्रिंट केलं. S1ला प्रिंट केल्यावर काय आलं होतं आपल्याला माहिती आहे तुम्हाला काय आलं होतं एक ॲड्रेस आपला आला होता. काय म्हणजे S1नी स्वतः काय स्टोअर केलेलं आहे तो काय स्टोअर केलेला आहे त्यांनी स्वतः त्यांनी काय ॲड्रेस म्हणजे की ॲड्रेस स्टोअर केला आहे म्हणजे तो ऑब्जेक्टच्या ॲड्रेसला पॉईंट आउट करण्याचं काम करतं. आणि जर सांगा मी हा ॲड्रेस आहे हा जो ॲड्रेस आहे हा जर ॲड्रेस मी कोणाला देऊन दिला तर कोणाला देऊ S2ला देऊ. आपण मागच्या एक्झाम्पलमध्येच काय चेंज होते ते आपण बघू. S2मध्ये काय टाकलं मी इथं काय केलं S2ला आधी डिक्लेअर करायला लागलं. S2मध्ये काय टाकलं मी S1 टाकून दिलं. काय केलं S2मध्ये S1 टाकलं. आता आपलं एरर जातं आहे का नाही ते आपण चेक करू. काय झालं की तुमचा आधी प्रिंट झाला नंतर काय तुमचं आलं स्टुडंट हॅज अ नो ॲट्रिब्यूट ऑफ एज म्हणजे तो फक्त काय करतोय
सेम ब्लॉकला तुम्ही S2 मध्ये काय टाकलं, S1 टाकलं, पण तुम्ही S2 नंतर काय केलं बघितलं का तुम्ही? इथं काय केलं मी नंतर ऑब्जेक्ट बनवलं, म्हणजे तो काय त्याच्यात दुसरा ॲड्रेस आला बघा. याचा S2चा ॲड्रेस इथं प्रिंट करा. काय केलं मी प्रिंट S2 इथं प्रिंट केलं. आणि हे बाकीचे वाटलंच त्यांना थोड्या वेळ यांना शांत करतो मी. याला मी शांत करतो आणि याला पण इथं याला शांत करतो. मी रन केलं बघा. S1 आणि S2चा ॲड्रेस काय वेगळा येतो ना बघा, थोडासा तर वेगळा येईल. इथं बघा काय येतं काहीतरी 50 आहे, 50 ऑलमोस्ट इथं सेम. इथं 64 आहे, इथं 5 आहे, E आहे. मग दोघांचा काय डिफरन्स आहे ना. ॲड्रेसमध्ये काय आहे डिफरन्स आहे का? कारण इथं काय केलं आपण S2 स्टुडंट म्हणजे दुसऱ्यांदा ऑब्जेक्ट क्रिएट केलं. इथं पण काय S1 स्टुडंट पहिल्यांदा ऑब्जेक्ट क्रिएट केले. आता मी काय करतो, ही लाईन आहे ना इथं न लिहिता इथं लिहितो. काय लिहितो? इथं न लिहिता इथं लिहितो. आता काय होतं आपण बघू. काय झालं? सेम दिसतंय का पूर्णच्या पूर्ण? इकडे बघा 44E2266 पूर्ण काय झालं तुमचं सेम झालं. म्हणजे काय होतंय, तो S1चा जो ॲड्रेस आहे ना तो आता S2ला दिला गेला, म्हणजे आधीचा जो होता ना तो निघून गेला. म्हणजे आता काय झालं, आता जर मी इथं ही केलं S1.h जर केलं, इथं काय झालं S1.h जर मी इथं केलं, इथं बघा S1.h मी परत केलं आणि जेव्हा मी इथं रन केलं याला, इथं बघा काय झालं S1.h केल्यानंतर की जे आपलं एरर होतं ना ते शक्यतो आता येणार नाही. बघायचं तुम्हाला. S1.h केलं आणि नंतर तुम्ही काय केलं प्रिंट S2.h. मी सगळ्यांना प्रिंट करतो आता. जेव्हा मी S2.h करत होतो काही एरर येत होतं ना, आता बघा काय येते आलं 21 सेम आलं. म्हणजे काय झालं इथं काय केलं तुम्ही बघितलं का? काय केलं तुम्ही की जो तुमचा S1 बनवलेला होता आधी बरोबर, S1 स्टुडंट तुम्ही केलेलं होतं, ज्या स्टुडंट क्लासमध्ये तुमचा कोणताही ॲट्रिब्यूट नाही आहे, पण तुम्ही काय केलं S1.ageच्या मदतीने 21 इथं करून दिलं. आणि जेव्हा तुम्ही प्रिंट काय केलं S1.h केलं तर तुम्हाला काय मिळालं इथं काय मिळालं 21 इथं मिळालं. म्हणजे हा ब्लॉक बनाला. त्याला पॉईंट आउट कोण करतो? हा ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करत होता का तुमची? नाही. त्याचं काय बनवलं होतं तुम्ही ऑब्जेक्ट बनवलं होतं. हे काय बनवलं होतं S1 तुम्ही ऑब्जेक्ट बनवलं होतं. मग याच्यामध्ये काय याचा जो 1000 ॲड्रेस आहे ना तो यांनी स्टोअर केला होता. कोणी? S1नी काय स्टोअर केला होता 1000 ॲड्रेस यांनी स्टोअर केला होता. आणि त्याच्यामध्ये तुमचं काय एज नावाचा एक पॅरामीटर होता आणि त्याच्यामध्ये काय तुमचा 21 जाऊन स्टोअर झाला होता बरोबर. 21 जाऊन स्टोअर झाला होता. नंतर तुम्ही काय केलं की अरे S2 बनवलं आणि तिथं स्टुडंट बनवलं होतं बरोबर, स्टुडंट बनवलं होतं. पण S2 जेव्हा बनवला तेव्हा त्यांनी बघितलं क्लासमध्ये तर काहीच नाही, पास म्हणजे काहीच नाही. पण तो काय करतोय तुमचा S2 त्या करंट क्लासच्या याला काय करताय तुम्ही काय करताय की 2000 आहे ना 2000 यांनी तिथं स्टोअर केलेलं आपण बघितलं डिफरंट आला होता ॲड्रेस. पण आता याच्यानंतर मी काय केलं माहिती का, जो तुमचा S2 आहे ना त्याच्यामध्ये काय केलं S1 करून दिलं. S1 मध्ये काय आहे तुमचं 1000 आहे ना 1000 आहे. म्हणजे इथं काय होऊन गेलं तिथं 1000 होऊन गेले ना बरोबर. हा आधी याला पॉईंट आउट करत होतो ना, आता काय झालं माहिती का, आता काय झालं हा कोणाला पॉईंट आउट करेल इथं पॉईंट आउट करेल, कोणाला याला पॉईंट आउट करेल. आणि हे काय झालं मग इथं काय झालं जेव्हा तुम्ही प्रिंट S2.h आधी करत होतं काय येत होतं एरर येत होतं. कारण की काय त्या क्लासमध्ये काही नव्हतंच एज नावाची गोष्ट. आणि नाही आपण क्रिएट केली होती, क्रिएट कोणासाठी केली होती फक्त एजसाठीच क्रिएट केली होती. पण जेव्हा ही लाईन लिहिल्यानंतर बघितलं तर इथं पण काय झालं तुमच्या काय झालं की तो एज म्हणजे तो डायरेक्ट इकडे नाही बघितलं त्यांनी S2 इकडे नाही बघितलं. कारण आता S1 आणि S2 काय करताय सेम ब्लॉकला पॉईंट आउट करताय. आणि सेम ब्लॉक म्हणजे काय हा काय स्टोअर करतो तुमचा रेफरन्स म्हणजे काय त्याने ॲड्रेस स्टोअर केला कोणाचा S1चा ॲड्रेस स्टोअर केला. आणि ॲड्रेस स्टोअर करणं म्हणजे काय तो रेफर करतो सेम ब्लॉकला काय करतो रेफर करतो. तुमचा ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर राहतं करतो त्याच्यामध्ये नाही. म्हणजे काय तो रेफरन्स स्टोअर करत असतो. आणि या रेफरन्सच्या मदतीने बघा तुम्ही इथं गोष्टी ते ऑब्जेक्ट तसंच राहिलं. गार्बेज कलेक्टरने काय ते आणि समजून त्याला काढून पण टाकलं आणि त्यांनी कशाला रेफर केलं याला रेफर केलं. तर ही जी कन्सेप्ट आहे रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे काय जो काय करतो की दुसऱ्याचा ॲड्रेस म्हणजे ॲड्रेसला स्टोअर करतो. म्हणजे एकाच ब्लॉकला काय पॉईंट आउट करण्याचं काम करत असतो. जर तुम्हाला त्याचा ॲड्रेस मिळाला तर समजलं. तर ही पूर्ण कन्सेप्ट आहे समजलं. रेफरन्स व्हेरिएबल ऑब्जेक्टचा रेफरन्स म्हणजे मेमरी ॲड्रेस स्टोअर करत असतो. अजून याचे एक्झाम्पल आहे जसं की एक लिस्टमध्ये बघितलं असेल तुम्ही A इज इक्वल टू काय केलं मी काय केलं एखादी लिस्ट बनवली 1, 2, 3 बरोबर. हे तुमचं काय रे एक लिस्ट म्हणजे काय तुमचं एक प्रकारचं
क्लासच राहतो, माहिती ना, मी सांगितलं होतं ऑब्जेक्ट लिटरल म्हणतात त्याला. ए तुमचा काय झाला, ऑब्जेक्ट लिटरल झाला. आणि आता मी काय केलं इथं बी इज इक्वल टू काय करून दिलं, ए करून दिलं. आता बी इज इक्वल टू ए म्हणजे काय झालं, हा ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करतो का तुमचा, काय इथं बघा तुमचा ए तुमचा ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करणार आहे का, नाही. जर मी इथं एला प्रिंट केलं तर तुमचं काय 1 2 3 इथं येणार आहे, बरोबर. पण जेव्हा तुम्ही ए बीमध्ये काय टाकलं, ए टाकलं, तर म्हणजे काय झालं रे, याच्यामधली जी व्हॅल्यू आहे 1 2 3 इथं एक तुमचं ऑब्जेक्ट बनलं. काय बनलं, ऑब्जेक्ट बनलं. हा ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करता का हे, नाही. हा काय करतो, याचा ॲड्रेस किती आहे 1000, त्या 1000ला आपण काय करू, इथं याने स्टोअर केलेलं बघायचं आहे तुम्हाला. इथं बघा मी काय करतो आता, इथं ID नावाचं एक असतं, त्याच्या मदतीने आपण काय करू शकतो की याचा ID म्हणजे की याने काय स्टोअर केलेलं आहे, याने स्वतः काय स्टोअर करतो, तो मी काय सांगितलं की कोणताच व्हेरिएबल तुमचा काय व्हॅल्यू स्टोअर करतो का नाही, तो काय करतो रेफरन्स म्हणजे की ॲड्रेस स्टोअर करतो, तो मेमरीचा ॲड्रेस. इथं काय स्टोअर केलं मी, याची ID बघायची मला, कशाची, एची ID बघायची. एची ID बघितली बघा, रन केलं, इथं बघा काय येते, काय आलं, एची ID आला नाही, इथं बघा ID आला हा, बरोबर. एचा ID आला हा, बरोबर. आता हा ID इथं आलेला आहे म्हणजे एनी काय स्टोअर केलं, एचा युनिक ID दिसला तुम्हाला. आता हा ID मी काय करतो माहिती का, म्हणजे ए मी काय सांगितलं ॲक्च्युअल तुमचं हे स्टोअर करतो का, व्हॅल्यू स्टोअर करतो का, ही ॲज इट इज नाही. तो काय करतो की तुम्ही ID बघितलं, ID त्याच्यामध्ये आला. आता मी काय केलं की बीचा पण ID चेक करू. आता आपण काय करू, बीचा ID म्हणजे काय, एक मेमरी ॲड्रेस तुम्हाला करेल. कशाचा करायचा आहे तुम्हाला, बीचा. इथे याला मी रन केलं, इथं बघा काय आलं तुमचं, बघा ए आणि बीचा ID तर सेमच आलं आहे, एकदम सेम टू सेम आहे, काही चेंज आहे का, नाही. हे का झालं तुमचं, हे का झालं, कारण तो काय करतो, आता तुम्ही बी इज इक्वल टू ए लिहिलं म्हणजे तो ॲक्च्युअल व्हॅल्यू नाही त्यांनी कॉपी केली, ॲक्च्युअल व्हॅल्यू कॉपी केली का त्यांनी 1 2 3, नाही. त्यांनी काय केलं इथं बघा की त्यांनी हे बघितलं की अरे हां, त्यांनी पहिल्यांदा काय तुम्हाला असं दाखवलं जातं ना की एमध्ये काय तुमचं 1 2 3 आहे, 1 2 3 आहे. पण रेफरन्स व्हॅरिएबल काय म्हणतो की जे ॲक्च्युअल तुमचे व्हॅल्यू जे स्टोअर करताना, व्हॅरिएबलचे व्हॅल्यू स्टोअर करताना ते व्हॅरिएबल व्हॅल्यूने स्टोअर करत, तो काय करतो ॲड्रेस स्टोअर करतो. जेव्हा मी ID प्रिंट केली, इथं काय ID प्रिंट केली, समजा 1000 ID आला याचा आणि 1000 याचा ID आहे, बरोबर. आणि जेव्हा मी बी इज इक्वल टू ए केलं तर त्यांनी 1 2 3 गोष्ट असाइन करायची सोडून काय असाइन केलं, त्यांनी काय असाइन केलं, इथं 1000 आपला असाइन करून दिला. आणि जेव्हा मी बीला प्रिंट केलं तर काय सेमच केलं. तर म्हणजे काय झालं, तुमचा एक ब्लॉक आहे त्याच्यामध्ये काय आहे तुमचं 1 2 3 एक तिथं व्हॅल्यू स्टोअर आहे. आणि त्याला काय करतो आता, तर मी याला काय केलं की एनी मी याला पॉईंट आउट करत होतो, ए जेव्हा प्रिंट केला तर 1 2 3 प्रिंट होणार आहे तुमचा. आणि ID ऑफ ए केलं, बघितलं याचा ॲड्रेस आणि याचा ॲड्रेस काय दोघं सेम होता, म्हणजे तुमचं काय ए पण याला पॉईंट आउट करतोय आणि बी पण याला पॉईंट आउट करतोय. हीच तुमची काय मेन रेफरन्स व्हॅरिएबलची कन्सेप्ट आहे. काय स्टोअर करतो तुमचं व्हॅल्यू स्टोअर करतो का व्हॅरिएबल, नाही. ॲक्च्युअल काय स्टोअर करतो तो मेमरी ॲड्रेस म्हणजे ऑब्जेक्टचा ॲड्रेस तुमचा स्टोअर करत असतो, आलं ना. आणि या कन्सेप्टलाच काय म्हणतो आपण, रेफरन्स व्हॅरिएबल कन्सेप्ट म्हणतो. जर मी इथं बीला प्रिंट केलं तर इथं बघा काय काय केलं मी, बीला प्रिंट केलं तिथं काय येणार आहे 1 2 3 आपलं येईल, बरोबर. बघायचं आहे तुम्हाला 1 2 3 आला, बीला प्रिंट केलं आणि एला पण प्रिंट केलं तर काय येणार आहे 1 2 3 येणार आहे ना, आलं देणार. पण त्यांचा ॲड्रेस काय सेम आहे. याच्यावरून आपल्याला काय समजलं की ते काय स्टोअर करतं, काय स्टोअर होतं त्यांचं असाइनमेंटमध्ये, काय जातो त्यांचा मेमरीचा ॲड्रेस म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर केलेली की त्यांनी काय स्टोअर केलेली आहे तुमचं. आणि हे जे स्टोअर करता ना ऑब्जेक्टचं लिटरल असतो तो तुमचा, आलं देणार. ऑब्जेक्टचं लिटरल म्हणजे काय, तो तुमचं काय स्टोअर करतो, तो तुमचे हे त्या व्हॅल्यू कुठं स्टोअर आहे त्याला पॉईंट आउट करायचं काम करतं हे आणि बी, आलं देणार. तर अशा प्रकारे काय तुमचं रेफरन्स व्हॅरिएबल काम करत असतं. अजून एक 2 एक्झाम्पल आहे की जर समजा मला ॲज इट इज आता मला हे बघायचं, इथं काय आलं तुमचं, इथं एखादी गोष्ट तुम्ही चेक केली की का तुमचं ए हेच बी आहे तर काय येणार आहे तुमचं, इथं काय केलं चेक केलं मी की ए इज बी असं मी चेक केलं तर काय यायला पाहिजे रिझल्ट. आता इथं काय केलं रिझल्ट बघा काय झालं तुमचं ट्रू रिझल्ट आला, कारण दोन्ही काय तुमचे इक्वल आहे, कारण दोघांचा ID काय बघितला आपण सेम ID आला होता ना दोघांचा, म्हणजे काय ते दोघं एकाच ब्लॉकला पॉईंट आउट करताय, ए इज बी, हां हे ट्रू आहे. पण मी काय केलं की ही गोष्ट न करता मी इथं काय बनवली, याची शॅलो कॉपी बनवली. ही कोणती होती तुमची डीप कॉपी. आता मला काय करायची शॅलो कॉपी बनवायची, तर मी काय केलं इथं बी डॉट
कॉपी केलं, काय केलं बी डॉट कॉपी इथं बनवलं आणि बी डॉट कॉपी करून एची कॉपी बनवायची ना आपल्याला, बीमध्ये काय करायची आपल्याला एची कॉपी बनायची, ए डॉट कॉपी. ए डॉट कॉपी काय आहे तुमचं एक फंक्शन आहे, त्याचा यूज करून काय आपण त्याला यूज करत असतो. ए डॉट कॉपी म्हणजे काय झालं तुमचं, जो ए मधला डेटा आहे ना तो तुमचं काय झालं बीमध्ये कॉपी झाला. पण आता काय झालं बघा, आता बघा ए इज बी म्हणजे की तो सेम आहे की नाही, व्हॅल्यू तर दिसते आपल्याला सेम आहे, पण इथं बघा काय झालं फॉल्स आलं. फॉल्स का आलं, पण फॉल्स कसं काय आलं, व्हॅल्यू तर सेम आहे, व्हॅल्यू तर सेम आहे. तर इथं काय झालं माहिती आहे का तुमचं, पहिलं कसं होत होतं ए आणि बी एकालाच पॉईंट करत होता ना, तेव्हा काय होत होतं कारण तुम्ही एकमेकांना ॲड्रेस देत होता. आता तुम्ही बघा ए आणि बीची मी आय डीची इथं प्रिंट करतो, इथं काय करतो एची आय डी प्रिंट करतो बरोबर, इथं एची ॲड्रेस आय डी प्रिंट करतो. सेम मी काय करतो बीची पण आय डी प्रिंट करतो, बीची काय केली आय डी प्रिंट झाली. तर इथं बघा काय येते ए आणि बीचा आय डी आता काय वेगवेगळे दिसतील तुम्हाला, बघायचं आहे तुम्हाला. इथं बघा ए आणि बीचा आय डी वेगवेगळा दिसला का, काय 28,952 आहे, दोघांचा आय डी काय वेगवेगळा आहे. म्हणजे ती व्हॅल्यू ॲक्च्युअली काय झाली तुमचं फक्त व्हॅल्यू कॉपी झाली तिथं, पण दोन्ही काय तुमचे जे पॉईंट आउट करताय व्हॅल्यू आता काय डिफरंट झाल्या तुमच्या, काय झालं डिफरंट झालं. म्हणजे कसं की आता ए आणि बी एकालाच पॉईंट करत होते जेव्हा तुम्ही बी इज इक्वल टू ए लिहिलं, पण आता काय झालं तुमचं की ए जिथं आहे ना त्याला एच पॉईंट आउट करतोय, आणि जेव्हा तुम्ही बी दिलं ना तिथं काय करतं तुमचं बी वेगवेगळं आता वेगवेगळं करतं. याला काय म्हणतो आपण शॅलो कॉपी म्हणत असतो, जे कशाने करतो आपण बी डॉट कॉपीने करत असतो. समजलं, समजे की हा आहे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. अरे अशा गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा समजतं, नाही ती इंटरव्ह्यूमध्ये असेच क्वेश्चन फिरून फिरून पोरांना जमत नाही. हां मग ते असंच विचारतात ना, मग मी असं केलं तर असं होईल का, मग बी डॉट कॉपी केलं तर मग दोघांचं ही बरोबर येईल का, असे इंटरव्ह्यू म्हणजे ट्रिकी क्वेश्चन विचारतात. आलं ना. नंतर तुमचं नेक्स्ट काय की मी जर समजा अजून एक एक्झाम्पल आहे तेवढं घेऊ आणि मग पुढं जाऊ आपण. जे एमध्ये तुमचं काय 1 2 3 आहे ना, आणि जर मी काय केलं बी डॉट अपेंड किंवा बी इज इक्वल टू ए आधी करून घेतो मी, बी इज इक्वल टू ए केलं मी, आणि बी डॉट काय करतो मी अपेंड END. अपेंड काय माहिती ना लास्टकडून ॲड होतं आपलं, लास्टकडून ॲड होतं. मग मला एला जर प्रिंट केलं तर काय येईल ॲड होईल का, जर मी बी थ्रू ॲड केलं, कारण बी आणि ए आता काय बी इज इक्वल टू ए लिहिलं म्हणजे काय ए आणि बी काय दोन्ही एकाच ब्लॉकला पॉईंट करतील. आणि जर इथं मी प्रिंट केलं कशाला बीला प्रिंट केलं, तर इथं बघा काय आपलं आलं, इथं बघा काय झालं, बघितलं काय झालं की 1 2 3 4 एला प्रिंट केलं तरी काय मला 1 2 3 4 मिळतं, पण एमध्ये तर 1 2 3 पण तुम्ही काय बी पण त्याच ब्लॉकला पॉईंट आउट करते, म्हणजे तुम्ही असे चेंज पण करू शकता. समजलं, कारण का एकाच ब्लॉकला पॉईंट आउट करतो ना तो. तर हे झालं तुमचं काय रेफरन्स व्हेरिएबल. आले ना. आता रेफरन्स व्हेरिएबलच्या आणि डिलिशनच्या काही गोष्टी आहेत त्या आपण स्टडी करू. झालं. नेक्स्ट आपल्याला बघायचे काही नवीन गोष्टी रेफरन्स व्हेरिएबलच्या, त्या आपल्या झाल्या की मग आपलं पुढचा टॉपिक शिकायला मोकळं आपण. आले ना. पुढं काय पॉईंट आहे आपलं, पुढं पॉईंट आपला हा आहे की ऑब्जेक्ट डिलीट होत नाही जोपर्यंत रेफरन्स आहेत. काय आपले ऑब्जेक्ट हे डिलीट नाही होत असं म्हणून, काय ऑब्जेक्ट डिलीट नाही होत. डिलीट म्हणजे डिलीट करायचं काम कोणाचं, गार्बेज कलेक्टरचं आहे, किंवा डेल म्हणून एक कीवर्ड पण यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. रेफरन्स डिलीट करण्यासाठी डेल असतो. ऑब्जेक्ट डिलीट होत नाही जोपर्यंत रेफरन्स आहे तोपर्यंत. REF लिहितो मी. आले ना. जोपर्यंत रेफरन्स आहे तोपर्यंत काय तुमचे ऑब्जेक्ट हे डिलीट होत नाही. म्हणजे पायथॉन इंटरनली रेफरन्स काउंट मेंटेन करत असतो की याचे किती रेफरन्स बनवले गेले, याचे कुठं ह्या ब्लॉकला नेमकी किती जण पॉईंट आउट करताय. जर समजा एक डिलीट केला ना तुम्ही, एक डिलीट केला दुसऱ्यात आहे ना, दुसरा डिलीट केला ना अरे तिसऱ्यात आहे ना, असे जोपर्यंत सगळे डिलीट होत नाही तोपर्यंत ते ऑब्जेक्ट डिलीट नाही होणार. एक्झाम्पल बघायचं तुम्हाला. जर ए इज इक्वल टू काय केलं मी एक लिस्ट बनवली 10, काय केलं एक लिस्ट बनवली 10 दिले त्याच्यामध्ये, आणि मी नंतर काय केलं बी इज इक्वल टू ए केलं बरोबर, आणि नंतर काय केलं मी सी इज इक्वल टू पण काय केलं ए केलं, आणि नंतर मी काय केलं डेल ए केलं. डेल काय केलं मी सी इज इक्वल टू ए केलं, आणि नंतर डेल ना आपण रेफरन्स डिलीट करण्यासाठी डेल आपण वापरतो. आणि सर मी इथं काय केलं मी इथं की इथं काय केलं मी
ए करून दिलं बरोबर. आणि मी प्रिंट केलं कशाला, प्रिंट केलं कशाला, बीला प्रिंट केलं. नंतर आपण सगळ्यांना करून बघू. नंतर काय केलं, प्रिंट सीला पण केलं मी. तुम्ही म्हणशाल सर जी मेन कॉपी तीच डिलीट झाली तर बाकीचे कसं काय ॲक्सेस होतील, बरोबर ना. पण इथं अलाउड येते. काय झालं इथं बघा तुम्ही, इथं रन केलं मी याला, 10 तुमचं प्रिंट झालं, दोनदा प्रिंट झालं बघा, काय दोनदा प्रिंट झालं. तुम्ही म्हणशाल सर तर एला डिलीट केलं मग कसं काय राहिलं. पण मी काय सांगितलं होतं तुम्हाला की तुमचा काय काउंट मेंटेन करतो की नेमकी या ब्लॉकला पॉईंट कोण करतं आहे. अरे ए पण करतो आहे, त्याच्यात 10 स्टोअर आहे नाही का, लिस्ट आहे. नंतर याला बी पण करतो आहे. नंतर काय केलं सी. मग तुम्ही काय केलं, हा इथून कनेक्शन तोडलं, पण बी आणि सी आहे ना. जर मी कनेक्शन तोडले तरी मी याला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, प्रिंट ए करून बघा ना, तुम्हाला अजून एक नवीन गोष्टी दिसेल. काय दिसेल, प्रिंट काय ए करा, प्रिंट ए. बघा काय झालं, तुम्ही जेव्हा हे रन केलं तर इथं बघा काय झालं, एरर दिसेल तुम्हाला कुठेतरी, दिसलं एरर, ए इज नॉट डिफाईन. पण ए तर आहे आपला, ते तर तुम्ही असाइन केलं, पण ए इज नॉट डिफाईन. समजलं, ही एक कन्सेप्ट चांगली आहे. काय करतो ऑब्जेक्ट रेफरन्स तुमचा काउंट मेंटेन करतो. काय करतो, रेफरन्स काउंट मेंटेन करतो. आता जर मी डेल बी डेल सी लिहिलं तर मग आता काय उरणार आहे का. जसं मी काय केलं, डेल इथं काय केलं, कॉपी केलं मी धडाधड. इथं काय केलं, बीला डिलीट केलं. नंतर काय केलं, एंटर दाबून सीला डिलीट केलं. आता सगळे एरर येतील. ए पण डिफाईन नाही, बी पण डिफाईन नाही. इथं बघा काय आलं, बी इज नॉट डिफाईन, कारण बीपासून झालं ना ते सगळ्या गोष्टी आल्या ना. बी इज नॉट डिफाईन कारण बी सी ए लिहिलं ना मी, म्हणजे बी आधी आलं, मग खाली चेकच केलं नाही, एरर बघतो का आपला. तर हे झालं तुमचं काय ऑब्जेक्ट. काय जोपर्यंत सगळे रेफरन्स डिलीट होत नाही तोपर्यंत तुमचे एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट डिलीट होणार आहे का, नाही. जेवढे तुम्ही रेफरन्स जेवढे पॉईंट आउट करून ठेवले ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो ओरिजिनलवाला पण जाणार नाही. समजलं, फक्त त्याला पॉईंट करणार तुम्ही एक डिलीट करता. समजलं. तर हे असतं आपलं काय. एखाद्या नंतर आपल्याला बघायचे 5 बाय रेफरन्स एक कन्सेप्ट बाकी आहे आपली. बाकी मग सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितपणे घेण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या आपल्याला बघायचं इनकॅप्सुलेशन, स्टॅटिक कीवर्ड काय असतो ते बघायचे, स्टॅटिक व्हॅरिएबल काय असतं ते बघायचं आपल्याला आल्यानं. आणि आपण बऱ्याचशा कन्सेप्ट या डेपमध्ये स्टडी करत चाललो आहे, पण बघू आता काय. एक लास्ट टॉपिक बाकी आहे 5 बाय रेफरन्स, की म्हणजे ऑब्जेक्टचा रेफरन्स. तुम्ही ही कन्सेप्ट ऐकली असेल, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. हे दोन कन्सेप्ट सी लँग्वेजमध्ये. सेम इथं पण आहे, पण इथं कॉल बाय व्हॅल्यू नावाची कन्सेप्ट नाही. कारण आपण इथं काय करतो की 5 बाय रेफरन्स म्हणजे मोस्टली तुम्ही ऑब्जेक्टचा रेफरन्स पास करता. आपणच आता बघितलं की तो व्हॅरिएबल आहे, तो ॲक्च्युअल डेटा स्टोअर नव्हता करत. तो काय स्टोअर करतो, मेमरीचा ॲड्रेस, की हा डेटा कुठं स्टोअर आहे त्या ब्लॉकला तो पॉईंट आउट करायचं काम करतो. तर 5 बाय रेफरन्स म्हणजे काय असतं हे आपण आता बघू. 5 बाय रेफरन्स किंवा तुम्ही याला ऑब्जेक्ट रेफरन्स पण म्हणू शकता. ऑब्जेक्ट रेफरन्स काय असतो आता बघू, की हा म्हणजे काय प्युअर 5 बाय व्हॅल्यू ही कन्सेप्ट नाही आहे आपल्याकडे. पायथॉनमध्ये कोणती कन्सेप्ट आहे तुमची, 5 बाय रेफरन्स असतो. म्हणजे हा काय करतो माहिती का, की ऑब्जेक्टचा रेफरन्स किंवा कॉल बाय शेअरिंग पण म्हणू शकता. म्हणजे कसं की इथं तुम्हाला डायरेक्ट एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी. इथं बघा मी एक एक्झाम्पलच देतो तेव्हा ते समजेल जास्त. इथं बघा काय केलं मी, सिम्पल खाली येतो आणि इथं मी केलं डेफ चेंज नावाचं काय केलं मी, एक फंक्शन बनवलं ज्यामध्ये की काय पास केलं, LST एक ॲज अ पॅरामीटर पास केलं. काय ॲज अ पॅरामीटर पास केलं, काय एक पॅरामीटर तुम्ही पास केलं. नंतर काय केलं मी, LST डॉट अपेंड. काय केलं, LST डॉट अपेंड. अपेंड काय केलं, तुम्ही ही फंक्शन जितक्या वेळेस कॉल करशाल ना ती जी तुम्ही लिस्ट पास करताय, काय करताय इथं तुम्ही ॲज अ काय करताय, ए इज इक्वल टू काय करताय, ए इज इक्वल टू काय करताय तुम्ही 1,2. म्हणजे जेव्हा मी हे फंक्शन कॉल करेल, कोणतं फंक्शन, हे फंक्शन कॉल करेल, काय चेंज, कशावर चेंज करायचं मला, त्या फंक्शनला कॉल केलं, कशावर चेंज करायचं, मी एला इथं पास केलं. काय केलं, एला पास केलं. तर इथं बघा प्रिंट ए केलं मी. काय केलं इथं, काय झालं, प्रिंट काय केलं मी, ए केलं.
जेव्हा मी याला इथं रन केलं नाही तर बघा काय झालं, 1 to 100 होऊन गेलं. म्हणजे काय होतं इथं, काय होतं, चेंज कधी होऊ शकतो, तुम्हाला एखादा ब्लॉक माहिती त्याचा चेंज कधी होऊ शकतो, जेव्हा तिथं त्याचा तुम्हाला ॲड्रेस माहिती. तर इथं काय झालं तुमचं बघा, इथं बघा काय झालं, इथं बघा काय झालं की तुम्ही काय केलं आहे की एक फंक्शन बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये अपेंड करताय तुम्ही. अपेंड नावाची मेथड आहे, ती लिस्टला तुम्ही अपडेट करताय. ए म्हणजे काय, तुमचा एक ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये तुमची लिस्ट आहे 1, 2. आणि मी काय सांगितलं होतं की याला रेफर करण्याचं काम कोण करत असतं, तुमचा ए करत असतो. ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करतो का तो, नाही, त्या ब्लॉकचा ॲड्रेस स्टोअर करत असतो. आपण ID द्वारे ते ID पण बघितली होती. आता मी काय केलं, चेंज ए नावाचं फंक्शन इथं कॉल केलं. कशावर, एवर. तर याला काय भेटलं माहिती का, तुम्ही ए जेव्हा पास करता ना, ए पास केलं म्हणजे काय पास होतो, त्याचा ID पास होत असतो. काय पास होतं, मी काय सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही B=A करत होता तेव्हा काय पास होतं तुमचा, काय जात होतं तुमचा आय, कारण ते ॲक्च्युअलमध्ये काय स्टोअर करता, ID म्हणजे त्याचा ॲड्रेस स्टोअर करता. सेम इथं तुमचा काय गेला तुमचा इथे ॲड्रेस गेला, आणि हा ॲड्रेस तुमचा कुठं गेला, LST नावाच्या पॅरामीटरमध्ये. आणि जेव्हा तुम्ही एला प्रिंट केलं, काय केलं, एला जेव्हा तुम्ही प्रिंट केलं तर तुम्हाला काय मिळालं की तुमची लिस्ट, म्हणजे जी लिस्ट तुमची ओरिजिनल होती त्या ब्लॉकला आधी पॉईंट आउट कोण करत होतं, ए करत होता. आणि सेम तुम्ही ए कोणाकडे दिला, परत LST का दिला. आणि तुम्ही LST डॉट अपडेट केलं तर पहिलं काय होतं तुमचं 1 आणि 2 होता. आता अपडेटमध्ये काय झालं, तुमचा 100 पण होऊन गेलं जेव्हा तुम्ही हे फंक्शन कॉल केलं. समजलं, हे का झालं, कारण तुमचं इथं काय पास झालं, ऑब्जेक्टचा रेफरन्स पास झाला. तुम्ही ए पास केलं म्हणजे काय पास केलं, ऑब्जेक्टचा रेफरन्स पास केला. आणि या कन्सेप्टलाच काय म्हणतो आपण, कॉल बाय रेफरन्स. आणि ही पायथॉनमध्ये ही गोष्ट आपली आहे. समजलं. तर हे झालं आपलं फंक्शन. अजून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी घेऊ शकता, जसं की मी काय केलं की एक्स, चेंज एक्स, मग x काय केलं मी इथं, जसं की तुम्हाला एखादी व्हॅल्यूज द्यायची, समजा हे नाही द्यायचं मला, एखादी व्हॅल्यू द्यायची. काय झालं, हे चेंज केस म्हणता, याच्यामध्येच येतं. x=x+10 केलं तुम्ही, काय केलं, x+10 केलं. आणि इथं काय केलं तुम्ही, एक्सला इथं ॲज अ पॅरामीटर बनवलं. इथं लिस्ट न देता मी काय केलं, आता 5 दिला. आता मला काय पाहिजे, 5 हा चेंज करून पाहिजे. तर काय होईल, काय वाटतंय तुम्हाला, 15 होईल असं वाटलं होतं का, असं वाटलं होतं ना, पण हे नाही झालं. का नाही झालं सांगा मला. हे तुमचं काय ॲक्च्युअली व्हेरिएबल आहे, आलं ना, त्याने 5 स्टोअर केला, हा गेला, पण वरती त्याला कोण दिसला, एक्स दिसला, बरोबर. तुम्ही काय केलं, x=x+10 केलं. जेव्हा तुम्ही अशी गोष्ट लिहिता ना, ह्या केसला काय म्हणता माहिती की इम्युटेबल केस. वरची तुमची केस कोणती होती, म्युटेबल केस. अशा 2 केस राहतात आपल्या कशामध्ये, ऑब्जेक्ट. म्हणजे की कॉल बाय व्हॅल्यू ही कन्सेप्ट नाही आहे. कॉल बाय व्हॅल्यू पण सेम असंच काम करतं की तुम्ही डायरेक्ट ॲज अ व्हॅल्यू पास केली इथं, आणि तुमचं काय झालं की ती व्हॅल्यू चेंज झाली. या कन्सेप्टला तुम्ही कॉल बाय व्हॅल्यू पण म्हणू शकता. आलं ना, की जिथं फक्त व्हॅल्यू पास होते, आणि जी व्हॅल्यू पास होते ना त्या केसला काय म्हणलं जातं, इम्युटेबल केस म्हणलं जातं, इम्युटेबल केसेस. आणि जी तुमची चेंज होती की जिथं डायरेक्ट ॲड्रेस तुमचा पास होतो त्याला काय म्हणतात, म्युटेबल केस. आणि ॲड्रेस कसाचा पास झाला तुम्ही बघितलं का, ती लिस्ट होती म्हणजे त्याचा क्लास आहे. क्लास आहे म्हणजे त्याचं काय बनणार आहे, ऑब्जेक्ट बनणार आहे. इथं फक्त काय तुमची व्हॅल्यू असाइन होते, आणि त्या असाइन होण्याच्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, इम्युटेबल केस. म्हणजे चेंज नाही होत, त्या इम्युटेबल केसला तुम्ही कॉल बाय व्हॅल्यू पण म्हणू शकता. अशी काही कन्सेप्ट नाही आहे पायथॉनमध्ये, पण तुम्ही एक म्हणू शकता. चालेल. तर हे झालं तुमचं पूर्ण म्युटेबिलिटी ऑब्जेक्ट. म्हणजे की एका सेम मेमरीमध्ये तुमचं काय, सेम मेमरीमध्ये काय तुमची ही गोष्ट तयार होते. आणि जेव्हा तुम्ही असं लिहिता ना, x=x+10, तर इथं मेन काय झाले, तुमचे एक्स याला पॉईंट आउट करत होता, इकडे बघा, एक्स त्याला पॉईंट आउट करत होता, त्याच्यामध्ये व्हॅल्यू तर गेली 15. आणि पण तुम्ही जर इथं एला जर प्रिंट केलं, a काय तुम्हाला 5 दिसला. जर मी तर काय केलं, एक्सला इथं प्रिंट करायचा प्रयत्न केला तर काय होतं आपण बघू, प्रिंट काय होईल, एक्सला इथं प्रिंट करायचा प्रयत्न केला तर तो ॲक्सेसच होणार नाही. काय ॲक्सेस होणार नाही, कारण की त्याचं काय लोकल स्कोप आहे, आणि आपण काय करतो त्याला क्लासच्या फंक्शनच्या बाहेर ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. एरर येईल इथं 5 नंतर बघा एरर आला तुमचा की एक्स नॉट डिफाईन. कारण एक्स काय तेवढ्या पुरतंच मर्यादित होता. मेन म्हणजे असं म्हणायचं झालं तर ही गोष्ट काय आहे तुमची, ही काय आहे तुमचं की हे जो स्कोप आहे तो इथे तिथपर्यंतच राहिला. आणि मेन म्हणजे तुमचा रेफरन्सनं पाहतो ना, काय झालं इथं आपलं की मेन दुसरा ऑब्जेक्ट बनला असं म्हणू शकता तुम्ही, की एसाठी वेगळा आणि एक्ससाठी वेगळा. तर हे झालं तुमचं काय
पूर्ण झालं. पूर्ण तुमचं पास बाय रेफरन्स पण झालं, म्युटेबल इम्युटेबल केस पण झालं. अजून आपण ॲक्सेस ॲट्रिब्यूटला ॲक्सेस कसं करतो ते पण झालं. कसं ॲक्सेस क्रिएशन होतं ते पण झालं. रेफरन्स व्हॅरिएबल पण आपण एकदम व्यवस्थितपणे बघितलेले. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. बरोबर. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.